आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. चेस चॅम्पियन चिंकी. पावसाच्या सीझनमध्ये अचानक खूप सारं ऊन पडलं होतं. बदलत्या वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला आणि बऱ्याच मुलांना सर्दी खोकला होत होता. एक दिवस चिंकी ही घरी जेव्हा आली तेव्हा तिला खूप खोकला येत होता. अगं चिंकी, तुला बरं वाटत नाहीये का? हो आई, दुपारपासूनच घशात कसं तरी होतंय. काही हरकत नाही, मी तुळशीची पानं, आलं, काळी मिरी घालून काढा करून देते. तो पी, संध्याकाळपर्यंत खोकला बरा होऊन जाईल. पण संध्याकाळी चिंकीची तब्येत अजून बिघडली आणि तिला तापही आला होता. बाबांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि त्यांनी चिंकीचं पूर्ण चेकअप केलं. हिला व्हायरल इन्फेक्शन झालंय. आजकाल बऱ्याच मुलांना होतंय. चिंतेचं काही कारण नाही. मी औषधं लिहून देतो. थोड्याच दिवसात चिंकी बरी होऊन जाईल. गट्टूला पण चिंकीची खूप काळजी वाटत होती. त्यानेही जबाबदार भावाप्रमाणे काम केलं आणि पटकन जाऊन चिंकीसाठी औषधं घेऊन आला. आईने चिंकीला औषधं खाऊ घातली आणि ती आरामात झोपली. दुसऱ्या दिवशीपासून चिंकी शाळेत जात नव्हती. चिंकीला दिवसभर डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली होती. गट्टूही शाळेतून आल्यावर जास्तीत जास्त आपला वेळ चिंकी सोबत घालवत होता. चिंकी अशीच बोर होऊ नये त्यासाठी गट्टू तिला स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्स मधून स्टोरी ऐकवत होता. गट्टूला असं चिंकीची काळजी घेताना बघून आई खूप खुश होत होती. एके दिवशी गट्टूने पेपरमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट वाचली तर त्याने चिंकीला ते सांगितलं. अगं चिंकी, मी आज एका अशा कॉम्प्युटर विषयी वाचलं की जो चेस खेळतो. हो चिंकी, शास्त्रज्ञांनी एक असा कॉम्प्युटर बनवलाय जो आपल्या माणसांसारखा चेस खेळू शकतो. त्याचं नाव डीप ब्लू आहे आणि त्याने एकदा तर चेसच्या वर्ल्ड चॅम्पियन प्लेअरला हरवलं होतं. अरे वा, मला सुद्धा चेस खूप आवडतं खेळायला. मी तुला फोनवर चेसचं ॲप इन्स्टॉल करून देईल. तू एकटी असताना सुद्धा गेम शिकून प्रॅक्टिस करू शकते. गट्टूने चिंकीच्या फोनमध्ये चेसचं ॲप इन्स्टॉल केलं. आता तुम्हीही आमच्या आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. आणि चिंकी ही गेमचे बारकावे शिकून प्रॅक्टिस करू लागली. आई बाबाही चिंकीच्या या नव्या छंदावर खुश होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी चिंकीला एक पॅकेट दिलं. अरे, काय आहे या पाकिटात? रॅपर उघडून तर पहा, तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. चिंकी पॅकेट उघडते तर त्यात तिला एक चेस बोर्ड मिळतो. अरे वा, हा तर खूपच मस्त चेस बोर्ड आहे. आई आणि गट्टू देखील चिंकीच्या सरप्राईज गिफ्टला बघून टाळ्या वाजवतात. मला तर पूर्ण खात्री आहे की एक दिवस चिंकी सुद्धा प्रज्ञा आनंदासारखी आपल्या सगळ्यांची अभिमानाने मान उंचावेल. प्रज्ञा आनंदा कोण आहे आई? प्रज्ञा आनंदा एक भारतीय चेस प्लेअर आहे जो 16 वर्षाचा असूनही मागच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसनला हरवलं होतं. फक्त 16व्या वर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं. तू सुद्धा कमी वयातच चॅम्पियन होशील चिंकी, मला खात्री आहे. चिंकी ऑनलाईनच आपल्या शाळेच्या मित्रांसोबत चेस खेळू लागली. काहीच दिवसात चिंकीचा गेम एवढा इम्प्रूव्ह झाला होता की शाळेतली लोकही तिची खूप स्तुती करू लागले. चिंकीच्या वर्गमैत्रिणींनी शाळेच्या स्पोर्ट टीचर राधिका मॅमला चिंकीबद्दल सांगितलं. राधिका मॅडम स्वतः चांगल्या खेळाडू होत्या चेसच्या. दुसऱ्या दिवशी राधिका मॅम चिंकीची तब्येत बघायला चिंकीच्या घरी आल्या. डॉक्टरांच्या औषधांमुळे चिंकीची तब्येत बरीच सुधारली होती, पण तिला अजूनही बरं व्हायला 3-4 दिवस तर लागणार होतेच. तू अटेंडन्सची काळजी करू नको चिंकी, फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हो मॅम. आणि मी तुझ्या चेस गेम विषयी खूप ऐकलंय. सगळे जण तुझं कौतुक करत होते. मी तर अजून शिकतीये मॅम, पण चेस खेळताना मला खूप मजा येते. चल, आपण दोघी एक गेम खेळूया. चिंकीने चेस बोर्ड लावला आणि राधिका मॅडम सोबत गेम खेळू लागली. आई राधिका मॅडम साठी चहा आणि बिस्किट्स घेऊन आली आणि सोबत बसून त्यांचा गेम पाहू लागली. चिंकी अगदी विचारपूर्वक शांतपणे आपल्या चाली खेळत होती, त्यामुळे राधिका मॅडम बऱ्याच इम्प्रेस झाल्या. गेम तर फायनली राधिका मॅमच जिंकल्या, पण ज्या प्रकारे चिंकी खेळली होती ते अगदी कौतुकास्पद होते. राधिका मॅडमनी तिच्या गेम सुधारण्यासाठी खूप साऱ्या टिप्स तिला दिल्या.
काही दिवसानंतर आंतरशालेय चेस कॉम्पिटिशन होणार होती आणि गट्टू चिंकीच्या शाळेच्या प्रिन्सिपलने स्कूलच्या टीमला अनाऊन्स केलं. ह्या वर्षी चेस टुर्नामेंटमध्ये आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करतील विशाल, प्रज्ञा, कुमुद आणि चिंकी. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून स्कूल टीमचं अभिनंदन केलं. अभिनंदन चिंकी, मला खात्रीच होती की तुझं सिलेक्शन नक्की होणार. जिथे बरीच लोक चिंकीचं नाव ऐकून खुश होते, तिथेच काही जणांनी चिंकीवरती अविश्वासही दाखवला. हिस्ट्रीच्या टीचर संध्या मॅम म्हणतात, चिंकी तर खूप लहान आहे. इतक्या लहान वयात ती टुर्नामेंटमधल्या सिनियर स्टुडंट सोबत कशी टिकू शकेल? भलेही चिंकी वयाने लहान आहे, पण तिचं डोकं खूप चालतं. मला खात्री आहे चिंकी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल. नेक्स्ट संडे टाउन हॉलमध्ये इंटर स्कूल चेस टुर्नामेंट सुरू झाली. चिंकीला प्रोत्साहित करायला आईबाबा आणि गट्टूही आला होता आणि शाळेचे बाकी प्लेयर्स आणि राधिका मॅडमही होत्या. पहिल्याच राऊंडमध्ये चिंकीच्या शाळेतले 2 मित्र कुमुद आणि विशाल हरले. प्रज्ञाने जोरदार खेळ खेळला आणि सेकंड राऊंडला क्वालिफाय झाली. पण चिंकीची मॅच सेंट पॉल स्कूलच्या पीटर वेगस सोबत झाली, जो गेल्या वर्षीचा उपविजेता होता. पीटर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपल्या मित्रांना म्हणाला, ही छोटी मुलगी तर माझ्यासमोर अर्धा तासही टिकणार नाही. त्याच्यासोबत उभे असलेली लोक चिंकीकडे पाहून हसू लागली. पण खेळ सुरू होताच चिंकीने असा घेर घातला की पीटर फसला. त्याने लक्षच दिलं नाही की चिंकीची क्वीन पीटरच्या हातात कशाप्रकारे येऊन एक खतरनाक जाळं विणत होती आणि 15 मिनिटातच पीटर चेकमेट झाला. दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चिंकीने आपल्या स्पर्धकाला हरवून जेव्हा सेमीफायनलमध्ये गेली, तेव्हा टुर्नामेंटमध्ये तिच्या नावाची चर्चा होऊ लागली. दुसरीकडे चिंकीच्या शाळेची दुसरी प्लेयर प्रज्ञा आपली मॅच हारली. आता मेडल जिंकण्याची सगळी जबाबदारी चिंकीच्या खांद्यावर आली. चिंकीची सेमीफायनल रुबीना बरोबर होती, जी चिंकीप्रमाणे पहिल्यांदाच या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती. पण तिच्या अटॅकिंग मूव्हची खूप चर्चा होती. मॅचच्या आधी राधिका मॅडम चिंकीला समजावताना म्हणतात, चिंकी, ह्या रुबीना नावाच्या मुलीचा अटॅकिंग गेम खूप डेंजरस आहे. मॅम, मी सिसिलियन डिफेन्स स्ट्रॅटेजीने गेम सुरू करेन. बघू रुबीनामध्ये किती पेशन्स आहेत. खेळ सुरू झाला आणि रुबीनाने एकापेक्षा एक अटॅकिंग मूव्ज बनवल्या. पण चिंकीचं अँटिसिपेशन खूप शार्प होतं. तिने ज्या प्रकारे आपला सिसिलियन डिफेन्स तयार केला होता, त्याने रुबीनाचं धैर्य तुटू लागलं. रुबीनाने अचानक चुका करायला सुरुवात केली आणि त्याचाच फायदा घेत चिंकीने रुबीनाचा किल्ला उद्ध्वस्त केला. प्रत्येकजण चकित होतं की कसं काय चिंकीने एवढ्या शांततेत रुबीनाला हरवलं. शेवटी फायनल गेम सुरू झाला आणि यावेळी चिंकीच्या समोर होती शनाया वर्मा, लास्ट इयरची चॅम्पियन. ती केवळ चिंकीपेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, परंतु गेल्या 2 वर्षांपासून सलग ती गोल्ड मेडल जिंकत होती. चिंकीला शनायाच्या स्ट्रॅटेजीज काही समजत नव्हत्या आणि हळूहळू शनायाने गेमवर मजबूत पकड बनवली. तिने दोन्ही चिंकीचे नाईट आणि शोब उडवले, जिथे चिंकी मात्र फक्त शनायाच्या 3 पाऊंड्सचं नुकसान करू शकली. गेम हळूहळू शनायाकडे जातोय हे पाहून गट्टू, बाबा आणि आईच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. पण तेवढ्यात राधिका मॅडम म्हणाल्या, चिंकीची चाल हाय रिस्क असणारी आहे आणि तिने जर काम केलं तर तिचं लक्ष सरळ शनायाच्या राजावर असेल. खरं तर ही चाल चिंकीला राधिका मॅडमनीच शिकवली होती आणि त्यांचा अंदाज बरोबर खरा ठरला. चिंकीने थोड्याच वेळात शनायाच्या क्वीनला उडवलं. शनायाचा पूर्ण गेम तिच्या क्वीनवरतीच होता आणि चिंकीच्या या चालीनंतर ती एकदम कोलमडली. चिंकीने काहीच वेळात शनायाला चेकमेट केलं. दुसरीकडे टाउन हॉल सगळ्या टाळ्यांनी दुमदुमून गेला. चीफ गेस्टने चिंकीला गोल्ड मेडल घातलं आणि हे पाहून आई, बाबा, गट्टू आणि राधिका मॅडम खूप खुश झाले. आणि आता तर चिंकी राज्यस्तरीय ज्युनियर चेस चॅम्पियनसाठी पात्र ठरलीये. खूप मस्त चिंकी, तुझे आजारपणाचे दिवस सुद्धा एक नवीन स्किल शिकण्यात घालवलेस आणि त्याचमुळे आज तू चॅम्पियन झालीस. वी आर प्राऊड ऑफ यू चिंकी. सायकलची स्पर्धा. गट्टू आणि बंटी आपल्या सायकल्स गार्डनमध्ये चालवत असतात आणि चिंकी दोघांसाठी टाळ्या वाजवून शाउटिंग करत असते, गट्टू मलाही सायकल दे, मलाही चालवायची आहे. गट्टू चिंकीला सायकल देतो. चिंकी अगदी आनंदाने चेकाळून जाते आणि गार्डनला 2 राऊंड मारते.
तेवढ्यात बंटी म्हणतो, या वेळेला सायकल कॉम्पिटिशन मध्ये तू सुद्धा भाग घे. तू केवढी चांगली सायकल चालवतेस. हो चिंकी, बंटी खरं बोलतोय. 2 आठवड्यानंतर शाळेत होणाऱ्या स्पर्धेमध्ये तूही तुझं नाव दे. आपण तिघही सोबत तयारी करू. ठीक आहे गट्टू. दोघेही घरी येतात आणि आईबाबांची गप्पा मारू लागतात. बाबा, मीही यावर्षी सायकलच्या स्पर्धेमध्ये गट्टू आणि बंटी सोबत भाग घेणार आहे. हो हो, नक्कीच भाग घेतला पाहिजे सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये बेटा. उद्याच फॉर्म भरून टाक गट्टू आणि बंटी सोबत. हो बाबा. पीटी क्लास सुरू होतो. सगळी मुलं पीटी करत असतात की तेवढ्यात सर क्लासमध्ये येतात. मी रजिस्टर घेऊन आलोय. सगळी मुलं स्पोर्ट्समध्ये आपापलं नाव लिहा. जे कोणी आत्तासाठी बॅडमिंटन, फुटबॉल आणि सायकल स्पर्धेसाठी नावं देऊ इच्छितात त्यांनी आपली नावं द्यावीत. 2 दिवसानंतर रोज याची प्रॅक्टिस सुरू केली जाईल. सर, मी सायकल चालवणार आहे. मीही. मी बॅडमिंटन खेळणार आहे. मी पण सायकल चालवणार आहे. हळूहळू सगळी मुलं आपलं नाव देतात आणि शाळेमध्ये सगळ्या गेम्सची प्रॅक्टिस सुरू होते. चिंकी, बंटी आणि गट्टू रोज संध्याकाळी सोसायटीमध्ये अर्धा तास रेसची तयारी करत असतात. चिंकी, तू सायकल चालवण्याच्या आधी थोडं पळ, म्हणजे सायकल चालवताना तुला दम नाही लागणार. पीटीच्या सरांनी सांगितलं की वॉर्मअप खूप गरजेचं आहे. ठीक आहे गट्टू, मलाही कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा जिंकायची आहे. हे बघ, जिंकणार तर मीच आहे, तू दुसरी आहे. नाही. बाबा ज्या दोघांच्याही खोड्या बघत असतात ते पाहून ते हसू लागतात आणि म्हणतात, जो बेस्ट असेल तो जिंकेल. हार जीत महत्वाची नसते बाळांनो. महत्व आहे खेळण्याला आणि टीम वर्कवर विश्वास ठेवणं. आपल्याला खेळातून नेहमी टीमवर्क शिकायला मिळतं. त्यामुळे आज नंतर फर्स्ट आणि सेकंड बद्दल बोलायचं नाही, फक्त खेळण्याबद्दल बोलायचं. त्यामुळे तुम्ही दोघं आपलं बेस्ट द्या, हार जीत सगळं सोडून. गट्टू, चिंकी दोघंही हसू लागतात. हो बाबा, आय विल गिव्ह माय बेस्ट. दोघंही परत सायकल चालवू लागतात. काही दिवसातच स्पर्धा सुरू होते. एकूण 10 मुलं आपापल्या सायकल्स घेऊन मैदानामध्ये उभे राहतात. गट्टू, चिंकी आणि बंटी देखील आपापली पोझिशन घेतात. दुरून आई आणि बाबा जोर जोरात हुटिंग करत असतात. गट्टू, गट्टू, चिंकी, चिंकी. बाकी मुलांचे पॅरेंट्स सुद्धा शाउटिंग करत असतात. सगळे आपापली सायकल चेक करत असतात. दूर टेंटमध्ये टीचर कमेंट्री करत असतात. आणि आज स्पोर्ट्स वीकचा 3रा दिवस आहे. थोड्याच वेळात सायकलची स्पर्धा सुरू होत आहे, ज्यामध्ये एकूण 10 मुलं भाग घेत आहेत. पाहुयात कोण जिंकतंय. पण फक्त इतकंच म्हणेन की मे द बेस्ट पर्सन विन. थोड्या वेळातच पीटीचे सर शिट्टी वाजवतात. सगळी मुलं जोरात सायकल चालवायला सुरू करतात. बाकी लोक जोर जोरात ओरडत असतात, ये. आणि गर्दीत बाकी पॅरेंट्स सुद्धा आपापल्या मुलांची नावं घेत असतात. गट्टू, 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 गट्टू. चिंकी, 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 चिंकी. बाकीच्यांची ही नावं सगळेजण सतत घेत असतात. मुलं अगदी जोरात एकमेकांना ओव्हरटेक करत असतात आणि कमेंटेटर आपल्या माईक वरून सतत बोलत असतात. आणि हे बंटीने गट्टूला ओव्हरटेक केलं, पण सुद्धा सगळ्यात पुढे चाललीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या वर्षी ही कॉम्पिटिशन सुधाने जिंकली होती, पण या वर्षी 5 नवीन मुलांनी भाग घेतलाय. तेवढ्यात चिंकी गट्टूला ओव्हरटेक करते. ये, मी आता जिंकणार. गट्टू हे सगळं बघून अजून जोरात सायकल चालवू लागतो. अरे हे काय, चिंकीने अगोदर गट्टूला मागे टाकलं आणि आता बंटीला सुद्धा ओव्हरटेक केलं, पण सुधा अजूनही नंबर 1 लाच आहे. यावेळेस तर मीच पहिली येणार आहे. बघतेच सुधा कशी जिंकते. असं बोलत चिंकी अजून जोरात सायकल चालवायला सुरुवात करते, जेवढी तिची कपॅसिटी सुद्धा नसते. गट्टू आणि चिंकी तिच्या पाठीमागे चालत असतात. मी कोणालाही पहिला येऊ देणार नाही, आता करतो चिंकीला क्रॉस. असं बोलता बोलता बंटी चिंकीला ओव्हरटेक करून पुढे निघून जातो. दर्शकांमध्ये बसलेली लोक जोर जोरात शाउटिंग करू लागतात. सगळं वातावरण अगदी पाहण्यासारखं होतं. चिंकी खूप जोरात सायकल चालवू लागते की त्यावर ती कंट्रोल करू शकत नाही आणि तिच्या पायाखालून पॅडल निसटतात. अरे देवा, हे काय होतंय? सायकलचं पॅडल कसं निसटलं? गट्टू सायकल चालवत म्हणतो, चिंकी, तुझ्या सायकलची चेन निघालीये, परत लाव. चेन? ती कशी काय निसटली गट्टू? मला तर चेन लावताच येत नाही.
बाकी लोक जोर जोरात शाउटिंग करत असतात. चिंकी चिंकी चिंकी, सायकलची चेन लाव. अरे हे काय झालं? चिंकीच्या सायकलची तर चेन पडली. काय ती मागेच राहणार? ही स्पर्धा तर खूपच रोचक वाटतीये. पण मी हे काय बघतोय, गट्टू सुद्धा थांबलाय. त्याने आपल्या सायकलला स्टँड वरती उभं केलंय आणि तो चिंकीच्या दिशेने जातोय. अरे गट्टू, तू स्पर्धा का सोडलीस? मैदानात सगळे जण अगदी शांत होतात. गट्टू धावतच चिंकीकडे जातो. अरे बाकीचे सगळे पुढे जात आहेत हळूहळू. काही हरकत नाही चिंकी, मी तुझ्या सायकलची चेन लावून देतो. मग आपण दोघं स्पर्धा जिंकू. हे सगळं बघून आई बाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. बाकी लोकही जोर जोरात टाळ्या वाजवून या दोघांच्या नावाचा गजर करत असतात. गट्टू चिंकीच्या सायकलची चेन लावतो आहे. भावा बहिणीचं असं प्रेम मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही. बघूया तेवढा उशीर झाल्यानंतर ते काय जिंकू शकतात, कारण हळूहळू सगळी मुलं पुढे गेलेली आहेत. गट्टू सायकलची चेन लावून देतो आणि दोघे परत सायकल चालवू लागतात. सगळ्या स्टेडियम मध्ये सगळे लोक उभे राहून जोर जोरात दोघांचं नाव पुकारतात. आणि सुधा नेहमीप्रमाणे फर्स्ट आलेली आहे. बंटी सेकंड आणि विपुल थर्ड. गट्टू आणि चिंकी खूप मागे राहिलेत. थोड्या वेळाने पोडियम लावतात. तिघेही जण आपापल्या रँकिंग नुसार उभे राहतात. तेवढ्यात प्रिन्सिपल सर माईकवर येऊन म्हणतात, तसं पाहिलं तर ही कॉम्पिटिशन जिंकणारे सुधा, बंटी आणि विपुल, ज्यांना फर्स्ट, सेकंड आणि थर्डचं प्राइज दिलं जाईल. पण ज्या दोन मुलांनी टीम वर्क केलं, त्यासोबत हे सगळ्यांना शिकवलं की संकटात आपल्या लोकांना कधीही एकटं सोडायचं नाही, ते आहेत गट्टू आणि चिंकी. गट्टूने चिंकीच्या सायकलची चेन लावत असताना हाही विचार केला नाही की तो स्वतः हरेल. त्यामुळे उत्तेजनार्थ बक्षीस आपण त्या दोघांनाही देणार आहोत. हे पाहून चिंकी सुद्धा जोर जोरात टाळ्या वाजवू लागते. आई बाबा दोघांकडेही आनंदाने पाहतात. सगळेजण गट्टूचं जोर जोरात नाव घेत असतात. गट्टू बक्षीस स्वीकारून आईकडे पळतो. आय एम सो प्राऊड ऑफ यू गट्टू. येस गट्टू. तेवढ्यात चिंकी पाठीमागून येऊन गट्टूला मिठी मारते. गट्टू. गट्टूची नवीन सायकल. प्रत्येक मुलाचं लहानपणी एकच स्वप्न असतं की त्याची स्वतःची एक सायकल असली पाहिजे. गट्टू सायकल चालवत होता. संपूर्ण सोसायटीमध्ये केवळ त्याच्याकडेच सायकल होती. हरी, गुड्डी आणि चिंकी सगळ्यांना त्याचा हेवा वाटत होता. संपूर्ण सोसायटीमध्ये फक्त त्याच्याकडेच सायकल आहे ना, म्हणून एवढा भाव खातो आहे. गट्टू थांब, मला पण एक राऊंड मारायला दे ना यार. पण गट्टू कसला कोणाला सायकल चालवायला देतोय. सगळी मुलं गट्टूच्या पाठीमागे पळू लागली आणि गट्टूला सुद्धा मजा येऊ लागली. तो जोराने पॅडल मारत सायकल वेगाने पळवू लागला आणि बिचारी मुलं त्याच्या पाठीमागे पळत होती. गट्टू प्लीज, बस एक राऊंड, प्रॉमिस. गट्टू हरीकडे पाहून त्याला चिडवत होता. तेव्हाच अचानक समोरून वॉचमन काका जाताना दिसले. गट्टू जोर जोराने सायकलची घंटी वाजवू लागला. सायकलचा स्पीड कमी झाला होता. पाठीमागे पळणारी मुलं त्याला पकडणारच होती. अंकल बाजूला व्हा अंकल. घंटीचा आवाज वाढत गेला, वाढतच गेला आणि अचानक गट्टूची झोप मोड झाली. गट्टू बेडवर पटकन उठून बसला. शेट यार, स्वप्न होतं ते. अरे हे काय, मला सायकलच्या घंटीचा आवाज अजून सुद्धा कसा ऐकायला येतो आहे. घंटीचा आवाज चालूच होता, पण तो आवाज गट्टूच्या स्वप्नामधून नाही तर बाहेरून येत होता. गट्टू पळत बाल्कनी मध्ये गेला आणि त्याने खाली पाहिलं तर खाली हरी आपली नवीन सायकल घेऊन घंटी वाजवत उभा होता. हरीकडे सायकल. गट्टू पळत पळत खाली हरीकडे आला. कशी वाटली? खूप छान आहे रे. केव्हा घेतली? कालपर्यंत तर नव्हती. हे ऐकून हरी भाव खात बोलला, पप्पांनी सरप्राईज गिफ्ट दिली आहे. काल रात्रीच आणली होती, पण मी झोपलो होतो. सकाळी डोळे उघडले तर समोर सायकल. खूप लकी आहेस यार तू. तुझ्याकडे स्वतःची सायकल आहे. मला दे ना, बस एक राऊंड मारून येतो. मला चालवता येते. हर्ष दादाने शिकवली आहे. विचार पण करू नकोस. मम्मीने सांगितले आहे कोणालाही सायकल द्यायची नाही. प्लीज एकच राऊंड, प्रॉमिस यार, फक्त एकच राऊंड. पण हरीने काही ऐकलं नाही आणि गट्टूला राग आला. ठीक आहे, मी तर माझ्या सायकलला तुला हात सुद्धा लावू देणार नाही. कुठे? स्वप्नात?
गट्टूला अजून जास्त राग आला आणि हरी स्टाईल मारत सायकल घेऊन निघून गेला. बघच तू, माझ्याकडे तुझ्यापेक्षा चांगली सायकल असेल. उदास झालेला गट्टू घरी निघून गेला. पप्पा, मम्मी आणि चिंकी हॉल मध्ये बसले होते. अरे कुठे गेला होतास? चल पटकन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून घे. आमचं तर झालं सुद्धा. पण गट्टू खूप रागात होता. मला नाही करायचा ब्रेकफास्ट. मी आज काही खाणार नाही, काहीच करणार नाही. अरे अचानक काय झाले आहे तुला? आता तर हरीकडे पण नवीन सायकल आली आहे. त्याच्या पप्पांनी त्याला गिफ्ट दिली आहे. आता सोसायटी मध्ये मी एकटाच असा मुलगा आहे ज्याच्याकडे सायकल नाही. असं बोलून गट्टू रडू लागला. सुरू झालं सायकल साठी रडगाणे. आता रडू नकोस. सगळ्यांकडे आहे म्हणून तुझ्याकडे पण असली पाहिजे हे जरुरी नाही. तुझ्याकडे पण बरीच खेळणी आहेत जी इतरांकडे नाहीत. आपल्याकडे सगळं काही असलं पाहिजे हे जरुरी नाही. पप्पा, तुम्ही तर बोलला होतात ना की मोठा झाल्यावर मला तुम्ही सायकल घेऊन द्याल म्हणून. बाळा, अजून थोडा मोठा हो, मग घेऊया. तुम्ही असेच सांगत राहता. असेच चालू राहिले तर मी मोठा नाही, म्हातारा होईल. हे ऐकून मम्मी, पप्पा आणि चिंकी सगळे हसू लागले आणि गट्टू अजून जास्त रागावून स्वतःच्या रूम मध्ये निघून गेला. दिवसभर गट्टू त्याच्या रूम मध्ये बसून रडत राहिला. त्याने आंघोळ, जेवण, खाण सगळं काही सोडून दिलं. गट्टू बाळा, दरवाजा उघड. चांगली मुलं असा हट्ट नाही करत. मी नाहीये चांगला मुलगा. मी जेव्हा मोठा होईन ना तेव्हा चांगला मुलगा म्हणा मला. हे ऐकून मम्मीला सुद्धा वाईट वाटलं आणि ती पप्पांकडे जाऊन म्हणाली, तो तर अगदी हट्टच धरून बसला आहे. घेऊया ना त्याच्यासाठी एक सायकल. सगळ्यांकडे सायकल आहे. त्याला पण वाटत असेल आपल्याकडे पण पाहिजे म्हणून. यावर पप्पा काही बोलणार त्यावर चिंकी जोरात ओरडली, त्याला दिली तर मला सुद्धा पाहिजे सायकल. हे घ्या, आता हिची पण डिमांड सुरू झाली. आता काय करायचं? चिंकी बाळा, तुला अजून सायकल चालवता कुठे येते? गट्टूची नवीन सायकल आली की तो तुला सुद्धा सायकल शिकवेल. जेव्हा तुला सायकल चालवता येईल तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा आपण नवीन सायकल आणू. चिंकी तयार झाली आणि पप्पा गट्टूच्या रूम मध्ये गेले. त्याला मनवून ब्रेकफास्ट करायला लावला आणि दोघही सायकल घेण्यासाठी मार्केट मध्ये गेले. मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर चमकत्या सायकल होत्या. पण गट्टूला हरीपेक्षा चांगली सायकल घ्यायची होती. त्याने एक महागडी गिअरची सायकल निवडली. गट्टू, ही तर खूप महाग आहे. मग काय झाले पप्पा? आपण एकदाच तर सायकल घेणार आहोत. सारखी सारखी थोडीच घेणार आहोत. मला तर हीच सायकल पाहिजे. ठीक आहे, आम्ही ही सायकल घेतो आहोत. मग काय, गट्टू पप्पांसोबत सायकल देखील घरी आली. मम्मीने सायकलची पूजा केली आणि गट्टू सायकलवर बसला. गट्टू आज खूप खुश होऊन सायकल चालवत होता. जे स्वप्न तो रोज बघत होता ते अखेरीस खरं झालं होतं. गट्टूची सायकल सर्वात वेगळी, सर्वांपेक्षा चांगली होती. सगळी मुलं गट्टूकडे डोळे विस्फारून पाहत होती. गट्टू, तू माझी सायकल चालव. मी तुझी सायकल चालवतो. विचार पण करू नकोस. मी माझी सायकल कोणालाच देणार नाही. गिअरची सायकल आहे ना म्हणून एवढा भाव खातो आहे. जेव्हा मम्मीला हे सगळं समजलं तेव्हा मम्मी म्हणाली, गट्टू, तू चुकीचे वागलास. कोणी आपल्याशी कसेही वागो, आपण नेहमी सर्वांशी चांगले वागले पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्याचा कधीच गर्व करू नये. हर्ष दादाला बघ, जर त्याने तुला सायकल दिली नसती तर तू सायकल चालवायला शिकला असतास का? तू पण हर्ष दादा सारखे बन. चल, चिंकीला सुद्धा सायकल शिकव. सॉरी मम्मी, मी पुन्हा असं करणार नाही. चल चिंकी. मग काय, चिंकी सायकलवर बसली आणि गट्टूच्या मदतीने सायकल शिकता शिकता सायकल स्वारीचा आनंद घेऊ लागली. गट्टू आणि चिंकीने बनवला सँड कॅसल. आज सकाळपासूनच गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. आज शाळेचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर दोघांची समर वेकेशन सुरू होणार होती. तसं तर त्यांचं मन आजपासूनच खेळण्यामध्ये गुंतलं होतं आणि शाळेत जायचं तर अजिबात नव्हतं. पण आईनं त्या दोघांनाही समजावलं की आज शाळेत जावंच लागेल, कारण त्यांना आज समर वेकेशनचा होमवर्क मिळेल, ज्याला ते अजिबात मिस करू शकत नाहीत. चल गट्टू, लवकर तयार हो, कारण आता शाळेची बस येणार आहे. हो चिंकी, आजचा दिवस लवकर संपू दे आणि आपण लवकर शाळेत जाऊन परत येऊ. माझ्याकडून एक्साइटमेंट कंट्रोलच होत नाहीये. हो खरंच, किती मजा येईल ना. उद्यापासून दोघं जण दिवसभर दंगा करू. आईने बनवलेले चमचमीत पदार्थ खाऊ.
आणि संध्याकाळी सायकल चालवत आईस्क्रीम खायला सुद्धा जाऊ. तर काय, खरंच खूप मजा येईल. चल चल, लवकर शाळेसाठी तयार होऊ. दोघे पटापट तयार होतात आणि मागून आईचा आवाज येतो. गट्टू चिंकी, या आणि नाश्ता करा, शाळेची बस येईलच. दोघे पटकन आईच्या जवळ जातात आणि नाश्ता करतात. आईने दोघांचे फेवरेट सँडविच बनवले होते. वा, ही मजा आली. खरंच खूप टेस्टी बनवलंय सँडविच. हो आई, गट्टू खरं बोलतोय. खरंच सँडविच खूप मस्त झालंय. आम्हाला लंचला सुद्धा हेच दे. शाळेत जाऊन आम्ही आमच्या मित्रांनाही देऊ, त्यांनाही हे सँडविच खूप आवडेल. आई दोघांचं बोलणं ऐकून जरा हसते आणि म्हणते की जेवणात तिने भरपूर सारे सँडविचेस दिले आहेत. गट्टू चिंकी नाश्ता करून स्कूल बसच्या येण्याची वाट पाहत असतात. थोड्याच वेळात त्यांना आपल्या शाळेची बस येताना दिसते. दोघेही बसमध्ये बसून निघून जातात. शाळेत गेल्यावर त्यांना समजतं की सगळी मुलं त्यांच्यासारखीच एक्साइटेड आहेत. सगळी मुलं सोबत येऊन गप्पा मारू लागतात की ते आपल्या सुट्ट्या कशा घालवणार आहेत. मी तर सुट्ट्यांमध्ये माझ्या मामाकडे जाणार आहे आणि खूप मजा करणार आहे. मी तर घरीच असणार आहे. दिवसभर टीव्ही बघेन आणि माझ्या मित्रांसोबत खेळणार आहे. मी तर संध्याकाळी रोज सायकल चालवणारे आणि दिवसभर आईच्या हातचे चमचमीत पदार्थ खाणारे. जेव्हा तू म्हणजे शाळेत येशील परत, तेव्हा तू मोठू गट्टू झालेला असशील. सगळी मुलं बन्नीच्या बोलण्यावर एकत्र हसतात. तेवढ्यात टीचर क्लासमध्ये आल्या आणि क्लास सुरू झाला आणि सगळेजण मन लावून अभ्यास करू लागले. थोड्या वेळात शाळेमध्ये लंच ब्रेक झाला आणि गट्टू चिंकी सोबत बसून आपलं लंच करत होते. तेवढ्यात चिंकीनं बघितलं की एक मुंगी सारखी सारखी मॅडमच्या टेबलवरती चढायचा प्रयत्न करतीये. थोडंसं वरती चढताच ती धडाम खाली पडली. यानंतरही तिनं हार मानली नाही आणि पुन्हा टेबलवर चढू लागली. चिंकीने हे सगळं गट्टूलाही दाखवलं. त्या मुंगीनं सलग 15 ते 20 वेळेला प्रयत्न केले आणि त्यामुळे खूप जखमाही खाल्ल्या तिने, पण शेवटी ती सफल झालीच. चिंकी हे पाहून खूप खुश झाली की छोटीशी मुंगी शेवटी टेबलावर चढली. तोपर्यंत टीचर क्लासमध्ये आल्या. त्यांनी आपल्या टेबलकडे गट्टू चिंकीला इतकं लक्षपूर्वक पाहताना पाहिलं तर त्यांनी विचारलं, गट्टू चिंकी, तुम्ही दोघं माझ्या टेबलकडे एवढं लक्षपूर्वक का बघताय बरं? गट्टूने सगळं काही टीचरना सांगितलं. ओ, तर सांगा. गट्टू आणि चिंकी विचारात पडले. ते तर फक्त त्या मुंगीला पाहत होते. यात शिकण्यासारखं काय होतं? मी सांगते. त्या छोट्या मुंगीपासून आपण हे शिकायला पाहिजे की कितीही जरी मोठं संकट आलं आणि कितीही वेळेस आपल्याला अपयशाचा सामना करावा लागला, आपल्याला निरंतर प्रयत्न करायला हवेत. शेवटी आपले प्रयत्नच आपल्याला यशापर्यंत पोहोचवतात. गट्टू आणि चिंकी टीचरचं म्हणणं अगदी मन लावून ऐकत होते. शाळा सुटली आणि दोघे परत घरी आले. घरी परत येताच दोघांनी आपली मस्ती सुरू केली आणि थोड्याच वेळात दोघेही सायकल घेऊन खेळायला बाहेर पडले. सांग चिंकी, सगळ्यात आधी कुठे जाऊया? चल बागेत जाऊ. तिथे इतर मुलं सुद्धा भेटतील. सगळे मिळून खेळूया. चल, खूप मजा येईल. एवढं बोलून दोघेही पार्कच्या दिशेने निघाले. पार्कच्या मधोमध एक मोठा गोल एरिया होता जिथे खूप सारी सँड भरलेली होती. मुलं बऱ्याचदा या सँड पासून कॅसल आणि वेगवेगळे शेप्स बनवायचे. काही मुलं त्या सँडमध्ये आपल्या बोटाने आपली नावं बनवत होती. गट्टू आणि चिंकी सुद्धा त्या मुलांमध्ये जाऊन खेळू लागतात. तेवढ्यात तिथे बन्नी येतो आणि सगळ्या मुलांना त्रास देऊ लागतो. बन्नी खूप जास्त जिद्दी होता आणि विनाकारण इतर मुलांना तो त्रास देखील द्यायचा. मी एकटाच खेळणार इथे, सरका बाजूला तुम्ही. का बरं? तू एकटाच का खेळणार? ही बाग तर सगळ्या मुलांसाठी आहे. ह्यावर सगळ्यांचा बरोबरीचा हक्क आहे. बन्नी गट्टूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि खेळायला जातो. गट्टूला त्याचा खूप राग येतो आणि त्या दोघांचं भांडण सुरू होतं. शेवटी बन्नी गट्टूला म्हणतो, हे बघ गट्टू, जर तुला असं वाटत असेल तर सगळ्या मुलांनी इथं खेळावं तर तू मला सँड कॅसल कॉम्पिटिशन मध्ये हरवून दाखव. ज्याचा सँड कॅसल खूप सुंदर असेल तोच जिंकेल. सगळे मुलं गट्टूकडे अतिशय आशेनं बघू लागतात आणि गट्टू थोडासा विचारात पडतो. काय झालं गट्टू, घाबरला का? आणि जर घाबरला असशील तर निघून जा इथून, मला खेळू दे. ठीक आहे, मी तयार आहे. गट्टू,
तुला खरंच असं काही करायचंय? मला तर खूप भीती वाटतेय. घाबरू नको चिंकी, आपण नेहमी शूरवीर असलं पाहिजे. आपण न लढताच हार कशी मानायची? चल, आपण मिळून या खोडकर बनीला हरवूया. ह्याला चांगला धडा शिकवू. गट्टूने दिलेल्या हिमतीने चिंकी सुद्धा गट्टू सोबत सँड कॅसल करू लागली. दोघं अतिशय मन लावून आपलं सँड कॅसल बनवत होते आणि त्यांचं सँड कॅसल दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत होतं. तर दुसरीकडे बन्नीचं काही सँड कॅसल एवढं खास दिसत नव्हतं. त्याने जेव्हा बघितलं की गट्टू चिंकीचं सँड कॅसल खूप सुंदर होतंय, तेव्हा त्याला मस्ती करावीशी वाटली. तेव्हा त्याने गट्टूला मुद्दाम पाडण्याचा प्रयत्न केला आणि गट्टूचा पाय स्लिप होऊन आपणच बनवलेल्या सँड कॅसलवरती तो पडला आणि त्यांचं सँड कॅसल एकदम चक्काचूर झालं. अरे अरे गट्टू, मला माफ कर. चुकून माझा पाय घसरला आणि तुला धक्का लागला. गट्टूला माहिती होतं की हे बन्नीनं मुद्दाम केलेलं होतं, पण तो त्याला काहीच म्हटला नाही, कारण त्याला भांडायचं नव्हतं. गट्टू आणि चिंकीचा एवढ्या मेहनतीने बनवलेला सँड कॅसल बर्बाद झाला होता. चिंकीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती रडू लागली. रडू नको चिंकी, आपण अजूनही हा नीट करू शकतो. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. नाही गट्टू, आता हा पहिल्यासारखा नाही होणार. हा पूर्ण तुटून गेलाय. काय बोलतेस चिंकी? असा अजिबात विचार नको करू. आठवतं ना सकाळी आपल्याला बाईंनी काय सांगितलं होतं? चिंकी नीट गट्टूचं बोलणं ऐकू लागली. हेच की कितीही मोठं संकट आलं आणि कितीही वेळा आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागलं, आपण निरंतर प्रयत्न करायला हवे. शेवटी आपले प्रयत्नच आपल्याला यशापर्यंत पोहोचवतील. जरा आठव की त्या छोट्या मुंगीने हार मानली नाही आणि इतक्या वेळेस पडून सुद्धा ती टेबलवर पोहोचलीच. भले आता आपल्याला अपयश आलं, पण आपल्याला परत प्रयत्न करायला हवे. चिंकीला गट्टूच्या बोलण्यातनं नवीन हिंमत मिळाली आणि मग दोघे मिळून एक नवा सँड कॅसल बनवू लागले. दोघांनी खूप मेहनत केली आणि न थांबता आपलं नवीन सँड कॅसल बनवत राहिले. थोड्याच वेळात त्यांचं नवीन सँड कॅसल तयार झालं आणि ते बन्नीच्या कॅसलपेक्षा खूप सुंदर होतं. सगळ्या मुलांनी त्यांच्या नवीन सँड कॅसलचं खूप कौतुक केलं आणि ते दोघेही आपल्या सँड कॅसलला बघून खूप खुश होत होते. बन्नीने आता चुपचाप आपली हार मानली, कारण दुसरा कुठला मार्ग नव्हता. त्याने सगळ्यांची माफी मागितली आणि सगळी मुलं मग एकत्र होऊन खेळू लागली. गट्टू चिंकी लर्निंग कॉम्प्युटर. शाळेत मुलांचं मन लागलेलं असतं आणि त्याचं खरं कारण आहे की शाळा मुलांना गरजेच्या गोष्टी शाळेत प्रोव्हाइड करते. मुलं आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्रांसोबत शाळेमध्ये घालवणं पसंत करतात. बऱ्याचदा शाळा मुलांची गरज समजते आणि त्याच प्रकारे बऱ्याच प्रकारचे प्रोग्रामही अरेंज करते. शाळेत टीचर अशाच प्रकारच्या कुठल्या तरी प्रोग्राम बद्दल सांगत होते. डिअर स्टुडंट्स, मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आपण आपल्या शाळेमध्ये प्रोग्राम अरेंज करत आहोत, ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांना बरंच काही शिकायला मिळेल. सर, कोणता प्रोग्राम? तर मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर नव्हते आणि बऱ्याच दिवसांपासून आपल्या शिक्षकांचा स्टाफ यावर काम करत होता. आता आपल्या शाळेतही कॉम्प्युटर येणार आहेत. उद्याच कॉम्प्युटरची सगळी अरेंजमेंट होईल आणि सगळ्या क्लासच्या मुलांना कॉम्प्युटर शिकवला जाईल. अरे वा, आपल्या शाळेत कॉम्प्युटर येणार? वाव, मी तर कधीच कॉम्प्युटर वापरला नाही. कॉम्प्युटर मध्ये तर खूप सारी कामं केली जातात. मला पण शिकायचंय कॉम्प्युटर. वाव, कॉम्प्युटर तर प्रत्येक शाळेत असतो. आता आपल्याही शाळेत येईल. अशा प्रकारे कॉम्प्युटर विषयी सगळ्या मुलांमध्ये गप्पा होऊ लागल्या आणि क्लासमध्ये मुलांचा आवाजही वाढू लागला. मुलांनो, शांत व्हा. उद्यापासून हा प्रोग्राम सुरू होईल, ज्याची नोटीसही आज बोर्डवर लावली जाईल. सर क्लासमधून निघून गेले. गट्टू, चिंकी, हरी, पिंकी, बंटी आणि भूषण सगळे कॉम्प्युटर म्हटल्यानंतर उड्या मारू लागले. ये, कॉम्प्युटर शिकायचं. कॉम्प्युटर शिकायचं. ये, आपण कॉम्प्युटर शिकणार. आपण कॉम्प्युटर शिकणार आहोत. खूप मजा येईल. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं सरांच्या इन्स्ट्रक्शन्सची वाट पाहू लागले. सगळे स्टुडंट्स आपण बनवलेल्या नव्या कॉम्प्युटर लॅबकडे जातील. सगळे एका रांगेत या. त्याबरोबर मुलांनी एक लाईन बनवली आणि कॉम्प्युटर लॅबकडे चालू लागले. एक मोठा हॉल, ज्यात AC ची हवा चालू होती.
आणि खूप सारे कॉम्प्युटर टेबलवर ठेवले होते. एकदम नवीन हॉल बघून मुलांच्या चेहऱ्यावरतीही चमक आली. वाव, किती छान बनवलीये कॉम्प्युटर लॅब. मुलं कॉम्प्युटर समोर जाऊन बसली. तुमच्या सगळ्यांचे कॉम्प्युटर सुरू आहेत. तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल जे माहिती असेल ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. मग सगळ्यांना ट्रेनिंग मिळेल. अरे बापरे, असं काय? कॉम्प्युटर विषयी थोडं तर मला माहितीये, पण काही बिघाड झाला तर? मला तर वाटतं आपण काहीच नको करायला. न शिकता कॉम्प्युटर वापरणं कसं शक्य आहे? चला, पहिल्यांदाच कॉम्प्युटर समोर बसलो आहोत. जोपर्यंत टीचर सांगत नाही तोपर्यंत कॉम्प्युटरकडे पाहत राहू. कोणी बोलणार नाही. जेवढं तुम्हाला कॉम्प्युटर माहिती आहे तेवढं अप्लाय करायचा प्रयत्न करा. गट्टू आणि चिंकी खूप लक्ष देऊन कॉम्प्युटरकडे पाहू लागले. चिंकीने पूर्ण कीबोर्ड लक्ष देऊन पाहिला आणि कॉम्प्युटर ऑब्झर्व करू लागली. गट्टूनेही लक्षपूर्वक कॉम्प्युटर पाहिला आणि स्वतःहूनच गट्टूने माऊस हातात घेतला. हे बघ चिंकी, यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जातं. याला बहुतेक माऊस म्हणतात. चिंकीने पण आपल्या हातात माऊस घेतला आणि यूज करू लागली. कॉम्प्युटर स्क्रीनवरती माऊसमुळे एक ॲरो आला. हे बघ चिंकी, ॲरो आला. हो, याने आपण कॉम्प्युटरवर क्लिक करतो. चिंकी माऊस वर खाली करून ॲरो सोबत खेळू लागली. अरे वा, कॉम्प्युटर तर सोपा आहे. जमलं मला. दुसरीकडे बंटीने कॉम्प्युटरचं बटणच बंद केलं आणि कॉम्प्युटर बंद झाला. अरे बापरे, माझ्याकडून तर कॉम्प्युटर बंद पडला. टीचर धावतच बंटीकडे आले आणि बघून हसू लागले. बंटी, तू कॉम्प्युटर बंद केलास, खराब नाही झालाय. पण लक्षात ठेव, कॉम्प्युटर अशा पद्धतीने बंद करायचा नाही. अगोदर शटडाऊन केलं जातं. आणि मग सरांनी परत एकदा बंटीला कॉम्प्युटर सुरू करून दिला आणि बंटीला शटडाऊन करायलाही शिकवलं. कॉम्प्युटर बंद झाला आणि बंटीने पुन्हा एकदा कॉम्प्युटर सुरू केला. अच्छा सर, कॉम्प्युटर बंद करायला शिकलो, पण वापरायलाही शिकायचंय. सर, गट्टूने मला ह्या माऊस विषयी सांगितलं, ज्यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जात आहे. व्हेरी गुड गट्टू. आता मी तुम्हाला कॉम्प्युटरचे काही बेसिक फंक्शन शिकवतो. सरांनी चिंकीच्या कॉम्प्युटरवर ड्रॉइंग करता पेंट ओपन करून दिलं. सगळी मुलं आपल्या कॉम्प्युटरमध्ये पेंट ओपन करतील. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्युटर शिकवला जातो तेव्हा माऊस चालवण्याची प्रॅक्टिस सगळ्यात गरजेची आहे. येस सर, जेव्हा माऊस वापरणार तेव्हाच तर कॉम्प्युटरमध्ये काहीतरी करू शकू. राईट. आता सगळे वेगवेगळे शेप्स घेऊन छान चित्र तयार करतील. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माऊसच्या आधारे मुलांनी ड्रॉइंग काढायला सुरुवात केली. चिंकीने छान घराचं चित्र काढलं. राऊंड शेप, रेक्टँग्युलर शेप, लाईन या प्रकारचे शेप्स बसवण्यात चिंकीचा माऊसवर हात बसला. खूप लवकर चिंकी माऊस हँडल करायला शिकली. हे बघ गट्टू, माझं ड्रॉइंग झालं. तू काय काढलंस? बघ चिंकी, मी आता माऊस नीट वापरू शकतो. मी हे कॉम्प्लिकेटेड ड्रॉइंग काढलंय जे समजणार नाही, पण प्रॅक्टिस खूप छान झालीये. चिंकीच्या सोबत टीचर आणि बाकी मुलेही हसू लागली. गट्टू, चांगलं बनवशील तरच प्रॅक्टिस होईल ना तुझी. अशा प्रकारे गट्टू चिंकी जवळून कॉम्प्युटर हँडल करायला शिकले. गट्टूने अजून थोडा वेळ देऊन माऊस चालवण्याची चांगली प्रॅक्टिस केली. जसा हा कॉम्प्युटर ट्रेनिंगचा प्रोग्राम 8 दिवस चालेल, तर कुणीही अब्सेंट राहायचं नाही, ठीक आहे? सर, आम्हाला अजून प्रॅक्टिस करायची आहे. असं असेल तर उद्या लवकर येऊन तू प्रॅक्टिस कर. अशा प्रकारे आज कॉम्प्युटर सोबतची वेळही संपली. गट्टू चिंकी घरी आले. घरी येताच गट्टू चिंकी आईला हाका मारू लागले. आई, आई, आई. बाबा घरीच होते. बाबा म्हणाले, गट्टू चिंकी, काय झालं, का गोंधळ घालताय? बाबांना बघताच गट्टूने बाबांकडे त्यांचा लॅपटॉप मागितला. बाबा, मला तुमचा लॅपटॉप द्या ना. लॅपटॉप? लॅपटॉप कशाला हवाय तुला? आज आम्ही कॉम्प्युटर शिकलो. क्या बात आहे गट्टू, शाळेत कॉम्प्युटर शिकलात? आता नाही बाबा, पण मला माऊसची प्रॅक्टिस करायची आहे. प्लीज द्या ना लॅपटॉप तुमचा. आई गट्टू आणि बाबांचं बोलणं ऐकून त्यांच्या जवळ येत म्हणाली, गट्टू बाळा, कॉम्प्युटर नीट प्रॅक्टिसनेच शिकू शकतो, पण कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करणं ठीक आहे. लॅपटॉप मध्ये बाबांचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात ना. ओ आई, बाबा त्यांचं पूर्ण काम आपल्या लॅपटॉपवरच करतात ना. हो चिंकी, म्हणूनच तुम्ही दोघं शाळेतल्या कॉम्प्युटरवरच नीट प्रॅक्टिस करा.
हो गट्टू चिंकी, जर तुम्ही चांगल्या प्रकारे कम्प्युटर चालवायला शिकलात तर आपण कम्प्युटर घरी घेऊ. काय ग, काय म्हणतेस? हो, का नाही? खरंच आई बाबा? यो, तर मग आम्ही लवकरात लवकर कॉम्प्युटर शिकतो, म्हणजे घरी कॉम्प्युटर येईल. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने शाळेतल्या कॉम्प्युटर ट्रेनिंगच्या 9 दिवस कॉम्प्युटरची चांगली प्रॅक्टिस केली आणि मन लावून कॉम्प्युटर ही शिकले. चिंकीचा ड्रॉइंग क्लास. गट्टू आणि चिंकी हळूहळू मोठे होत होते, तर आता त्यांचे सब्जेक्ट्सही वाढत होते. त्यामुळे आता त्या दोघांसाठी अगोदर जो ऑप्शनल सब्जेक्ट होता तो कंपल्सरी बनला गेला. त्या सब्जेक्टचं नाव होतं ड्रॉइंग. चिंकीला ड्रॉइंग खूप आवडायचं, पण जेव्हा पण चिंकी ड्रॉइंगचं नाव ऐकायची तिला टेन्शन यायचं, कारण तिचं ड्रॉइंग इतकं चांगलं नव्हतं आणि त्यामुळे तिला एकदा खूप बोलणी खावी लागली होती. काही दिवसांपूर्वी चिंकीच्या वर्गात सर ड्रॉइंग शिकवत होते. चला मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मोराचं चित्र कसं बनवायचं, ठीक आहे? सगळी मुलं लक्ष देऊन सरांकडे बघत होती. सगळ्यांचं लक्ष सरांकडेच होतं, पण चिंकी तिचं स्वतःचं चित्र बनवत होती आणि अचानक सरांचा आवाज आला. कोण चित्र काढतंय इथे ब्लॅकबोर्डवर? चिंकी बाळा, तू ये. चिंकीचं तर लक्षच नव्हतं, मग ती कशी ड्रॉइंग काढणार होती? तिने आपली चूक मान्य केली आणि सरांना सांगितलं, सर, जेव्हा तुम्ही शिकवत होता तेव्हा मी ड्रॉइंग करत होते, माझं लक्षच नव्हतं. मग काय होतं? सर चिंकीला रागावले आणि आता चिंकीने ठरवलं की ती मोराचं चित्र शिकणारच. चिंकीला ड्रॉइंग तसंही आवडायचं, फक्त तिला थोडंसं शिकण्याची आवश्यकता होती. गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले. गट्टू जोर जोरात हसू लागला आणि चिंकी नाराज झाली. तेवढ्यात तिथे आई आली. मुलांनो, मस्ती नाही. आई, हा गट्टू मला चिडवतोय माझ्या ड्रॉइंगला बघून. काय गट्टू, असं नाही करायचं. तुला मोराचं चित्र नाही काढता आलं. चिंकी बाळा, टेन्शन घेऊ नकोस. माझ्याकडे आयडिया आहे. तुला रेनबो ड्रॉइंग क्लास मध्ये घालूयात. टेन्शन घेऊ नकोस. यामुळे चिंकीचा मूड खराब होता, पण जसं आई ड्रॉइंग क्लास बद्दल म्हणाली, चिंकी खुश झाली. आईनं हे बघितलं होतं. नंतर गट्टू चिंकी दोघांची ड्रॉइंग क्लासमध्ये ऍडमिशन झाली. क्लासचं नाव होतं रेनबो ड्रॉइंग क्लास. क्लासमध्ये पोहोचल्यानंतर सगळी मुलं एक्सायटेड वाटत होती, कारण आजपासून त्यांचा ड्रॉइंगचा क्लास सुरू होणार होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल होती आणि सगळे आपापल्या आणलेल्या वस्तू दाखवत होते. बघा बघा, मी वॉटर कलर्स आणलेत. तुझ्याकडे कोणते कलर्स आहेत गट्टू? माझ्याकडे पेन्सिल कलर्स आहेत. बघ किती कलर्स आहेत. मी तर यार वॅक्स कलर आणले आहेत. मला पेंटिंग्स मध्ये रंग भरायला आवडतं. सगळे मित्र एकमेकांना कलर्स दाखवत होते आणि आपापले प्लॅन सांगत होते. भूषणने वॉटर कलर आणले होते, तर त्याने आपल्या बॅगेतून ब्रश काढला आणि सगळ्या क्लासला दाखवू लागला. ढंटडंग, आणि हे आहे माझं हत्यार, एक ब्रश, ज्याच्याने मी बनवेन वेगवेगळी चित्र. आणि नंतर लगेचच गट्टूने हातात ब्रश घेतला आणि म्हणाला, हा तर खूपच भारी ब्रश आहे भूषण. वाव, मीही याने चित्र काढेन, ते पण अलाउद्दीनचा दिवा. सगळे खूप एन्जॉय करत होते, पण चिंकी जी नेहमी उड्या मारायची ती मात्र आज शांत होती. तेव्हा गट्टूने तिला विचारलं, चिंकी, तू कोणतं चित्र काढणार आहेस? चिंकीने काहीच उत्तर दिलं नाही. असं वाटतंय चिंकी ड्रॉइंग बनवायलाच विसरलीये. क्लासमध्ये मुलं जोर जोरात हसू लागतात आणि तेवढ्यात ड्रॉइंग शिकवणारे सर तिथे येऊन पोहोचतात. रेनबो क्लासमध्ये शिकवणारे हे सर ड्रॉइंग शिकवण्यात खूप फेमस होते. येताच त्यांनी सगळ्या मुलांशी बातचीत करायला सुरू केली. हॅलो बच्चा पार्टी, कसे आहात सगळे? आजपासून मी तुमचा ड्रॉइंग टीचर आहे, ठीक आहे? तर मी जसं आता माझं नाव सांगितलं तसं प्रत्येक जण आता स्वतःचं नाव सांगेल आणि त्यासोबतच मला सांगा की तुम्हाला कुठलं ड्रॉइंग काढायला आवडेल. एक एक करून मुलं आपलं नाव सांगत होते आणि सोबतच त्यांना कुठलं ड्रॉइंग काढायचंय त्याचं नावही सांगत होते. गट्टू म्हणाला, मला अलाउद्दीनचा दिवा काढायचाय. यानंतर भूषण म्हणाला, मला पाण्यात तरंगणाऱ्या जहाजेचा चित्र काढायचंय. सगळ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जशी चिंकीची पाळी आली तर ती गप्प होती. तर सर म्हणाले, सांग चिंकी,
तुला कुठलं ड्रॉइंग पसंत आहे? अगं घाबरू नकोस, इथे आम्ही सगळे तुझे मित्र आहोत. सर, मला चित्र काढायला खूप आवडतं, पण ते नीट काढता येत नाही. मला भीती वाटते की मी खराब चित्र काढेन. यात घाबरण्यासारखं काय चिंकी, मी तुला ड्रॉइंग चांगलं काढायला शिकवीन. तर गोष्ट अशी होती की ड्रॉइंगच्या सरांना आईकडनं हे कळालं होतं की चिंकी इतर विषयांमध्ये खूप हुशार आहे. ड्रॉइंग सुद्धा तिला येतं, पण फक्त तिला अजून शार्प करा या सब्जेक्टमध्ये. तर सर क्लास नंतर चिंकीला म्हणाले, चिंकी बाळा इकडे ये. हो सर. चिंकी, मी ऐकलंय तू सगळ्या विषयांमध्ये हुशार आहेस, हो ना? पण सर, चित्र काढणं खूप अवघड वाटतं मला. पण तुला ड्रॉइंग आवडतं ना? हे बघ, कुठलाही विषय हार्ड नसतो, आणि जो विषय आपल्याला आवडतो तो तर मुळीच नसतो. जर आपण मन लावून काम केलं, मन लावून अभ्यास केला, तर सगळ्या हार्ड गोष्टी सोप्या होतील. ड्रॉइंगचंही तसंच आहे. तू एक काम कर, उद्या तुला जसं जमेल तसं तू एक ड्रॉइंग काढून आण. क्लास नंतर गट्टू चिंकी जेव्हा घरी येतात तेव्हा आई विचारते, गट्टू चिंकी, कसा होता तुमचा चित्रकलेचा क्लास? आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे कलर्स आणले होते, आणि माहितीये, भूषणने तर कलर्सचा ब्रश आणला होता, आणि आम्हाला होमवर्क मध्ये सुद्धा चित्र काढायला सांगितलंय. तू सांग चिंकी. हो आई, खूप मजा आली. सर सुद्धा खूप मस्त आहेत, त्यांनी खूप छान समजावलं. आता चिंकीच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखी भीती आणि नाराजी नव्हती. ती सुद्धा खूप एक्साइटेड होती. आईच्या हे लक्षात आलं की चिंकीला ड्रॉइंग बद्दल जी भीती होती ती निघून गेलीये. नंतर गट्टू चिंकीने आपापली ड्रॉइंग बनवली आणि दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये ते घेऊन गेले. तेव्हा सरांनी सगळ्यांना दोघांचे ड्रॉइंग्स दाखवले. सगळ्यांनी गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. सरांनी म्हटल्याबरोबर सगळ्या वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. गट्टू तर चांगला ड्रॉइंग काढतोच, पण कालपर्यंत चिंकी जी ड्रॉइंगला घाबरत होती तिने सुद्धा चांगलं ड्रॉइंग काढलेलं आहे. त्या दिवसानंतर चिंकीला ड्रॉइंग म्हटल्यावर भीती नाही वाटली. हार्ड वाटणारा ड्रॉइंग सब्जेक्ट चिंकीसाठी सोपा होऊन गेला. व्हेरी गुड चिंकी, आता अशीच वेगवेगळी चित्र काढायची. हो सर, थँक्यू सर. तुमच्यामुळे मी चांगली चित्र काढू शकते. त्यानंतर जेव्हा मुलांच्या परीक्षा झाल्या तेव्हा ड्रॉइंग मध्ये चिंकीला खूप चांगले मार्क्स मिळाले. तिला सर्वात जास्त मार्क्स मिळाले. अशा प्रकारे रेनबो क्लासमध्ये चिंकीचं ड्रॉइंग खूप छान झालं, आणि यानंतर चिंकीने खूप छान चित्र बनवली. स्विमिंग क्लास. शाळेत प्रिन्सिपल सर प्रार्थनेनंतर एक घोषणा करतात, आता तुमच्या सगळ्यांचा वीकली हॉबी क्लास सुरू होईल. दर शनिवारी तुम्हाला एका खेळामध्ये भाग घेणं अनिवार्य असेल. ओके सर. स्विमिंग क्लासमध्ये येण्याचा एक डेकोरम सगळ्या मुलांना मेंटेन करावा लागेल. सोबतच याचा एक विशिष्ट ड्रेस कोडही असेल. या क्लासेस मधून जी मुलं पुढे येतील, पुढे जाऊन त्यांना शाळेकडून स्टेट आणि नॅशनल करता पाठवलं जाईल. सगळी मुलं खुश होऊन टाळ्या वाजवू लागतात. घरी पोहोचल्यावर गट्टू म्हणतो, आई, तुला मला आणि चिंकीला स्विमिंग कॉस्ट्युम घ्यावा लागणार आहे. आमच्या हॉबीज क्लासेस मध्ये स्विमिंग क्लास सुद्धा दर शनिवारी होणार आहे. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. स्विमिंग आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे शरीराची हाडं मजबूत होतात. पण चिंकी उदास उभी असते. जणू ती स्विमिंग क्लाससाठी अजिबात उत्साही नव्हती. काय झालं बाळा, तू शांत का आहेस? तू खुश नाही दिसतेस. तुझ्यासाठीही स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायचा आहे ना? आई, मला पाण्याची भीती वाटते. एवढ्या पाण्यामध्ये तर मी बुडूनच जाईन. काहीतरी कारण सांग. नाही, मला स्विमिंग क्लासला नाही जायचंय. भीती कशाची बाळा? अजिबात घाबरायचं नाही. जर भीती वाटते तर भीतीला सामोरं जायचं असतं, नाहीतर तू कधीच या भीतीमधून बाहेर पडणार नाही. नाही आई, मला स्विमिंग नाही करायचंय. मी बुडाले तर? आई हे ऐकून हसू लागते. काही होणार नाही तुला. तिथे तुला शिकवायला एक्सपर्ट असतील. चला तयार व्हा. बाबा ऑफिस मधून येताच बाजारात जाऊ स्विमिंग कॉस्ट्युम घेण्यासाठी. थोड्याच वेळात बाबा ऑफिस मधून येतात आणि सगळेजण बाजारात जातात. गट्टू चिंकी, तुम्ही सारखा कॉस्ट्युम घ्या. कॉमन रंग काळा. हो आई, मला हा ड्रेस आवडला. हो आई, मलाही हा ड्रेस आवडला. अशा प्रकारे दोघेही स्विमिंगचे कॉस्ट्युम्स घेऊन येतात आणि घरी येऊन चेक करतात. शनिवारचा दिवस उजाडतो.
आणि चिंकी पुन्हा पुन्हा शाळेला सुट्टी घेण्याचा बहाणा शोधत असते. आई, माझं डोकं दुखतंय, दांडी मारू का? काहीच कारण चालणार नाही चिंकी. शाळेत जा आणि तुझ्या भीतीशी लढ. बघच, एक दिवस तू सगळ्यात चांगलं स्विमिंग करशील. तेवढ्यात गट्टू चिंकीवर हसू लागतो. डरपोक डरपोक डरपोक. असं नाही बोलू गट्टू. तिला हिम्मत दे. जर ती आज घाबरली तर नेहमीच घाबरेल. शाळेत तिची काळजी घे. थोड्या दिवसांच्या प्रयत्नामुळे सगळं ठीक होईल. ठीक आहे आई. दोघेही शाळेत पोहोचतात. रेग्युलर क्लासेस संपल्यानंतर सगळी मुलं स्विमिंगच्या एरियामध्ये येऊन पोहोचतात. वेलकम क्लास. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेजण स्विमिंग कॉस्ट्यूम घालून या. मागे चेंजिंग रूम आहे. बंटी, गट्टू, गुड्डी आणि चिंकी सगळे स्विमिंग कॉस्ट्यूम घालून येतात. किती गोड रंग आहे तुझ्या ड्रेसचा चिंकी. तुझा ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे गुड्डी. यानंतर टीचर सगळ्यांना रांगेत उभे राहायला सांगतात. स्विमिंगसाठी सगळ्यात आवश्यक असतं श्वासावर नियंत्रण असणं. याचं कारण असं की तुम्हाला जास्त वेळ पाण्यामध्ये राहण्याची वेळ पडली तर तुमचा श्वास फुलू नये यासाठी प्राणायाम करायचा असतो, जो तुम्हाला योगा क्लासमध्ये शिकवला जातो. आज तुम्हा सगळ्यांना स्विमिंग पूलमध्ये जायचंय आणि थोड्या थोड्या वेळ राहायचंय. एक असिस्टंट येऊन सगळ्या मुलांना स्विम टायर घालायला शिकवतो. एक एक करून सगळी मुलं पाण्यात उडी मारतात. पण चिंकी भीतीने मात्र तिथेच राहते. काय झालं चिंकी, तू पाण्यात का जात नाहीयेस? मला भीती वाटतेय सर. घाबरायचंय काय चिंकी, काही होणार नाही. तुला टायरही बांधला आहे. तू आरामात पाण्यामध्ये जा. माझा असिस्टंट सुद्धा तुझ्याकडे लक्ष द्यायला आहे. बाकी मुलंही चिंकीला सारखी आवाज देत असतात. चिंकी, घाबरू नकोस, आम्ही सगळे पाण्यातच आहोत. हो चिंकी, घाबरू नको, खूप मस्त वाटेल तुला. चिंकी, ये ना पाण्यामध्ये. ये ग चिंकी, ये. गट्टू पाण्यातून बाहेर येतो आणि चिंकी जवळ जाऊन तिला म्हणतो, चल चिंकी, मी तुला घेऊन जातो. घाबरायचं काहीच कारण नाही, फक्त तुझे डोळे बंद कर. गट्टू चिंकीचा हात पकडून तिला पूलमध्ये घेऊन जातो. पाणी खूप थंड आहे. आता हळूहळू मी तुझा हात सोडतोय. तू घाबरू नकोस आणि हळूहळू तुझे डोळे उघड. चिंकी जेव्हा डोळे उघडते तेव्हा सगळे जण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. चिंकी चिंकी चिंकी. चिंकी सुद्धा खुश होऊन जाते. टीचर म्हणतात, बघा, मी म्हणालो होतो ना घाबरायचं नाही म्हणून. छान वाटतंय ना तुला? हो सर. आजच्या पुरतं बस एवढंच. फक्त हे लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा श्वासासाठी प्राणायाम करत राहा. ओके टीचर. पूर्ण आठवडाभर मुलं YouTubeवर स्विमिंगचे व्हिडिओ पाहतात. यावेळी चिंकी इतर मुलांच्या अगोदरच पाण्यात उडी मारते. हे बघून सगळे जण खुश होतात. टीचर म्हणतात, आज तुम्हाला पाण्यात लेग्स मारणे आणि हँड मुवमेंट्स कशा करायच्या ते शिकवणार आहे. ओके टीचर. आता साऱ्या मुलांना या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं आहे. चला बघूयात कोण अगोदर पोहोचतंय ते. आणि सगळी मुलं प्रयत्न करू लागतात. वा चिंकी, खूप छान करतेयस तू. आणि अशा प्रकारे दर शनिवारी स्विमिंग क्लास सुरू राहत असतो. आणि चिंकी इतर मुलांपेक्षा खूप लवकर आणि छान स्विमिंग शिकते. तू आपल्या भीतीवर मात केलीस चिंकी. आणि तू सगळ्यात छान प्रदर्शन केलं आहेस. त्यामुळे शाळेनं हे ठरवलं आहे की शाळेच्या होणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये तुलाही घेतलं जावं. आणि दुसरा नंबर आला आहे बंटीचा. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. आई, शालेय स्तरावर माझी निवड झालीये. बघ, म्हटलं होतं ना मी, तू सगळ्यात चांगलं पोहोचशील. तू तुझ्या भीतीवर विजय मिळवलास. तुला माहिती आहे, पहिल्या दिवशी तर चिंकी पाण्यात उतरायला घाबरली होती. हो, सरांनी सांगितलं होतं मला. पण आज ती जिंकलीये. म्हणून मी नेहमी सांगते, नेहमी असं काम करावं ज्याची आपल्याला भीती वाटते. भीती आपोआपच पळून जाईल. आणि चिंकी पळतच जाऊन आईला मिठी मारते. आई. गट्टूचे गोल्ड मेडल. नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले आणि करोडो भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. संपूर्ण देशात जागोजागी सर्व सोशल मीडियावर फक्त नीरज चोप्राची चर्चा होती. गट्टू, चिंकी आणि मम्मी पप्पांनी देखील नीरज चोप्राचा परफॉर्मन्स लाईव्ह पाहिला होता. ऑलिम्पिक मधील भारतीयांची शानदार कामगिरी बघून गट्टू, चिंकी इन्स्पायर झाले होते.
मी आहे नीरज चोप्रा. मी आहे नीरज चोप्रा. चल मैदानावर चल. गट्टू चिंकी मैदानात येऊन आपल्या फ्रेंड सोबत क्रिकेट खेळू लागले. तेवढ्यात एक अंकल येऊन बोलले, रोज फक्त क्रिकेटच खेळणार? अरे अजूनही वेगळे खेळ आहेत, ते खेळा, मेडल्स घेऊन या, आता चांगला स्कोप आहे. मग काय, अंकलचे बोलणे ऐकून मुलांनी गेम चेंज केला. पळत पळत गेट पर्यंत जायचे आणि गेटला हात लावून परत यायचे. जो सगळ्यात पहिले गेटला हात लावून येईल तो रेसचा विनर. 1 2 3 गो. सगळी मुलं अगदी बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखी सुसाट पळू लागली आणि गेटकडे धावली. गट्टू खूप मागे होता. त्याने स्पीड वाढवली आणि पळत पळत सर्वांच्या पुढे गेला. आता गेट खूप जवळ होतं. गट्टूला मनामधून आनंद होत होता. तो गेटला हात लावणारच होता की अचानक हरी कसा पुढे आला काय माहिती, आणि तो पटकन गेटला हात लावून परत देखील फिरला. गट्टू बघतच बसला. गट्टूने गेटला हात लावला आणि तो देखील हरीच्या मागे पळू लागला. त्याला फक्त हरीला हरवायचे होते. हरी खूप वेगाने पळत होता. गट्टूने देखील वेग वाढवला आणि अचानक पाय घसरून गट्टू पडला. गट्टू जोर जोरात रडत होता. मम्मी औषध लावत होती आणि त्याच सोबत ओरडत पण होती. काय गरज होती मैदानात मस्ती करण्याची? 1000 वेळा सांगितले आहे की खेळणे कमी करा, अभ्यासावर लक्ष द्या. खेळत बसाल तर बनाल खराब, अभ्यास कराल तर बनाल नवाब. तेवढ्यात पप्पा आले आणि मम्मीचे बोलणे ऐकून म्हणाले, एकदम चूक. अभ्यासासोबत खेळ सुद्धा आवश्यक आहेत. आपण मुलांवर फक्त अभ्यासाचेच प्रेशर टाकतो आणि ऑलिम्पिक मध्ये मेडल पण मागतो. मेडल साठी मुलांना पुस्तकांसोबत मैदान पण दिले पाहिजे. पप्पांचे बोलणे ऐकून गट्टू रडत रडत पप्पांकडे येऊन बोलला, पप्पा मी खूप फास्ट पळतो. पडलो नसतो तर आज मीच जिंकलो असतो. डोंट वरी गट्टू, प्रॅक्टिस करूनच परफेक्शन मिळेल. उद्या सकाळी आपण मैदानात प्रॅक्टिस करू. तुझ्या मित्रांना पण सांग. हे ऐकून गट्टू चिंकी एकदम खुश झाले. ये, मग तर मेडल आपल्यालाच मिळेल. मग काय, दुसऱ्या दिवशी पप्पांनी सर्वांना मैदानावर गोळा केले आणि रेस सुरू झाली. 1 2 3 गो. मुले पळू लागली. पप्पांनी पाहिलं की गट्टू खूप मागे आहे आणि हरी सर्वात पुढे. गेटला हात लावून मुले परत आली. वेल डन हरी. गट्टू काय झालं? पप्पा काल लागलं होतं ना गुडघ्यांना, म्हणून उद्या बघा, उद्या नक्की मीच जिंकणार. दुसऱ्या दिवशी सकाळीच रेस सुरू झाली आणि पप्पांनी नोटीस केलं की गट्टू 2 नंबरवर आहे, हरी 1 नंबरवर. शाबास हरी, कीप इट अप. मुलांनो, एनर्जी कुठे आहे तुमची? झोप पूर्ण झाली नाही का? पप्पा मी कसे केले? तुझ्याकडे स्पीड आहे पण ताकद नाही, म्हणून तू मागे पडतोयस. बघितलं, मी पण तेच म्हणत होतो आणि तू चाललेला मला हरवायला. अशा प्रकारे रोज सकाळी मुले ग्राउंडवर प्रॅक्टिस करू लागली. एकदा सकाळी सोसायटीच्या सेक्रेटरीने देखील मुलांची शर्यत पाहिली. शाबास मुलांनो, कीप इट अप. आपण एक काम करू, आता टॉप 3 मध्ये कोण आहे? हरी, गुड्डी आणि गट्टू. ठीक आहे, 2 आठवड्यानंतर सोसायटी समोर या तिघांची रेस लावू आणि जो जिंकेल त्याला सोसायटी कडून एक मेडल देऊ. त्याचप्रमाणे इतर स्पर्धा देखील ठेवू, जसं की स्विमिंग, बॅडमिंटन वगैरे. सेक्रेटरी साहेबांचे बोलणे ऐकून सगळी मुलं खुश झाली. चांगली गोष्ट आहे. ऐका मुलांनो, आता जोमाने तयारी करा. एके दिवशी पप्पांनी पाहिलं की गट्टू मोबाईलवर गेम खेळता खेळता काहीतरी खात आहे. गट्टू, खाताना फक्त खाण्याकडे लक्ष दे. खाण्यावर लक्ष नाही दिलंस तर ते व्यवस्थित पचणार नाही. तू खूप अशक्त आहेस. ताकद वाढवायची असेल तर जेवण आणि झोपणं याकडे नीट लक्ष दे. काल रात्री तू खूप उशिरापर्यंत मोबाईल बघत होतास. मेडल मोबाईलवर नाही, मैदानावर मिळणार आहे. एके दिवशी गट्टू हरीला भेटायला आला तर त्याने पाहिलं की हरी टीव्ही समोर बसून जेवत आहे. गट्टूने त्याला समजावलं तेव्हा हरी म्हणाला, मला नको शिकवूस, मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतो. डोळे बंद करून धावलो तरी मीच फर्स्ट येईल. आता गट्टू रोज सकाळी प्रॅक्टिस करायचा, नंतर वेळेवर जेवून शाळेत जायचा आणि शाळेतून घरी आल्यावर होमवर्क पूर्ण करून जेवून झोपायचा. असे 2 आठवडे निघून गेले आणि सोसायटीमध्ये खेळाच्या स्पर्धा सुरू झाल्या. सोसायटीमधील सगळ्या मुलांनी भाग घेतला होता. पहिले बॅडमिंटन आणि स्विमिंगची स्पर्धा झाली. चिंकी स्विमिंग मध्ये पहिली आली.
सर्व स्पर्धा पार पडल्या आणि ज्या क्षणाची गट्टू आणि हरी वाट पाहत होते तो क्षण आला. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, हरी, गुड्डी आणि गट्टू टॉप 3 मध्ये आहेत. चला बघू यापैकी गोल्ड मेडल कोण जिंकतं. ऑन युअर मार्क, 3, 2 अँड गो. गट्टू, हरी आणि गुड्डी तिघेही एकसाथ पळू लागले. हरी खूप वेगाने पळत होता. गट्टू 3ऱ्या नंबरवर होता. हरी हरी, गट्टू गट्टू गट्टू. पूर्ण सोसायटी लक्ष देऊन स्पर्धा बघत होती. मुले खूप वेगाने पळत होती. थोड्या वेळाने गट्टूने गुड्डीला मागे टाकले आणि हरीच्या बरोबर आला. हरी खूप फास्ट पळत होता. गट्टूने वेग वाढवला, पण हरी पुन्हा पुढे गेला. हरी खूप जोरात धावत होता. तेवढ्यात काय माहित काय झालं, हरीचा वेग कमी झाला आणि गट्टू पटकन हरीपेक्षा पुढे गेला आणि रिबीन तुटली. गट्टूने स्पर्धा जिंकली होती. बघितलं, स्पर्धेचा विनर आहे गट्टू. मग काय, सगळे गट्टूला उचलून नाचू लागले. हरी गट्टू जवळ जाऊन म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. सॉरी यार, मला ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता. आज कळलं ओव्हर कॉन्फिडन्स किती घातक असतो. आणि गट्टू, तू कमाल केली यार. किती ताकद वाढवली आहेस तू. समारंभात सेक्रेटरी साहेबांनी गट्टूला गोल्ड मेडल दिलं आणि गट्टूला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली. तेव्हा गट्टू बोलला, थँक्यू व्हेरी मच. ही तर सुरुवात आहे आणि अजून असे अनेक मेडल्स मिळायचे आहेत. फक्त एक रिक्वेस्ट आहे, मुलांना मोबाईलची सवय लागली तर तुम्ही काही बोलत नाहीत, पण त्यांना मैदानात जायची सवय लागली तर रागवता. हे चुकीचे आहे ना. प्लीज, मेडल्स पण मिळतील आणि मुले निरोगी पण राहतील. म्हणून विचार बदला. आहे की वाचून लिहून बनू नवाब, पण खेळून सुद्धा प्रगती करणारच ना जनाब. गट्टूच्या या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि सगळ्यांनी मिळून गट्टूचे नवीन विचार स्वीकारले. डान्स कॉम्पिटिशन. गट्टू चिंकीला डान्स करणं खूपच आवडायचं, पण आता तर त्यांच्या डोक्यामध्ये डान्सचं भूत खूप थैमान घालत होतं. अरे बाबांनो, गोष्टच अशी होती, स्कूलमध्ये गॅदरिंगचं आयोजन झालं होतं, ज्याच्यामध्ये डान्सची तगडी कॉम्पिटिशन होणार होती. तेव्हापासून डान्स त्यांच्या नसानसात भिनला होता. I am a disco dancer. Na 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 na. I am a disco dancer. Na 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 na. चिंकी, का चिडवतेस मला तू? मी कुठे चिडवते? मी डिस्को डान्सर बोलतोय आणि तू नाही नाही म्हणतेस. काय मी डान्सर नाहीये? मी कुठे असं म्हटलं? हा, पण तू परफेक्ट डान्सर नाहीयेस, कारण तुझ्या डान्स मध्ये रिदम मिसिंग आहे. हे ऐकून गट्टूला राग आला. हे सगळं त्या हरीने सांगायला सांगितलंय ना तुला. आता हरी कुठून आला मध्येच? हरी तुझा डान्स पार्टनर आहे ना. तुम्हा दोघांना वाटतंय की डान्स कॉम्पिटिशन तुम्ही दोघे जिंकणार, म्हणून बाकी जोड्यांना तुम्ही डिमोरलाइज करताय ना. हे ऐकून चिंकीला राग आला. आम्ही कुणाला डिमोरलाइज नाही करत, फक्त जे दिसतं ते बोलतो. आता तुझ्यामध्ये रिदम मिसिंग आहे तर आहे, आणि राहिला कॉम्पिटिशनचा प्रश्न, तर कॉम्पिटिशन आम्ही जिंकणार. तर पाहिलं ना आपण, या डान्स कॉम्पिटिशन मुळे गट्टू चिंकीचं घर घर नाही, कुरुक्षेत्र झालं होतं. शाळेमध्ये सुद्धा हीच अवस्था होती. गॅदरिंग मुळे अभ्यासातला काही वेळ प्रॅक्टिसला दिला होता. डान्स कॉम्पिटिशन साठी काही जोड्या देखील बनवल्या गेल्या होत्या, ज्यात हरी आणि चिंकीची एक जोडी, गट्टू आणि गुड्डीची एक, अशाच एक मुलगा आणि एक मुलगी अशा बऱ्याच जोड्या बनवून त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार होती. या जोड्यांना ट्रेन करण्यासाठी बाहेरून 2 ट्रेनर्स बोलवले होते, इशिता मॅम आणि रॉकी सर. दोघेही सर्वांना ट्रेनिंग देत होते. हरी आणि चिंकी आधीपासूनच दोघे चांगले डान्सर होते आणि आता तर दोघे पार्टनर होते, ज्यामुळे दोघांचाही परफॉर्मन्स एकदम दमदार होता. डान्ससाठी गाणं देखील दोघांनी दमदार निवडलं होतं. बाकीच्या जोड्या देखील ठीकठाकच होत्या, पण गट्टू आणि गुड्डीची जोडी, दोघांमध्ये रिदम मिसिंग होता. दोघं एकत्र डान्स करताना फारच विचित्र वाटायचे आणि सर्व त्यांच्यावर हसत त्यांची मस्करी करायचे. पण बिचारे करतील तर काय, त्या दोघांना डान्स असाच यायचा आणि रिदमलेस डान्स करताना त्या दोघांना फार मजा पण यायची. पण कॉम्पिटिशन साठी तेवढं पुरेसं नव्हतं. सर आणि मॅडम त्यांना चांगल्या चांगल्या स्टेप्स शिकवण्याचा प्रयत्न करायचे, पण दोघेही त्या स्टेप्स आणि बीट पकडूच शकत नव्हते आणि नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने डान्स करायचे.
गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघं काय करताय बाळांनो? बीट सोडा. तुम्ही दोघं एकमेकांना मॅचही करू शकत नाही आहात. दोघांमध्ये रिदमच नाहीये सीता. या दोघांचं काही नाही होऊ शकत. हे ऐकताच सर्व मुलं एकदम हसायला लागली. प्रसंग बघून गट्टू ही समजला होता की कॉम्पिटिशन तर चिंकी आणि हरी जिंकणार आहेत. गट्टू, आपण कॉम्पिटिशन नाही जिंकणार. मला वाटतं आपण कॉम्पिटिशन मधनं आउटच व्हायला पाहिजे. नाही गुड्डी, डान्स फक्त जिंकण्यासाठीच नाही केला जात. आपण दोघे भलेही रिदम मध्ये नाही आहोत, पण जे काही करतो आहोत ते करताना आपल्याला मजा तर येते ना. बस तीच मजा लुटण्यासाठी आपण नाचायचं, नक्कीच नाचायचं. गट्टूचं हे बोलणं रॉकी सरांनी ऐकलं आणि ते इम्प्रेस झाले. चला बाळांनो, प्रॅक्टिस टाइम संपला. आता आपण उद्या भेटूया. बाय. गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघे थांबा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. हरी, नक्कीच सर गट्टू आणि गुड्डीला कॉम्पिटिशन मधून आउट व्हायला सांगणार. हो, बिचारे गट्टू आणि गुड्डी डान्स केल्याशिवायच आउट होतील ते. आणि तेच घडलं. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस तर होत होती, पण गुड्डी आणि गट्टू त्यामध्ये नव्हते. बघितलंस हरी, काल काय बोलले होते मी? आणि बघता बघता शाळेमध्ये गॅदरिंगचं वातावरण तयार झालं आणि तो दिवसही उजाडला ज्याची सर्व आतुरतेने वाट पाहत होते. डान्स कॉम्पिटिशनचा दिवस. थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. स्टुडंट्स, पेरेंट्स आणि टीचर्स सर्वजण उपस्थित होते. गट्टू चिंकीचे आई बाबा देखील उपस्थित होते. जोरदार टाळ्यांनी आपल्या पहिल्या जोडीचं स्वागत करूया, राखी आणि अंशुमन. राखी आणि अंशुमन स्टेजवर आले आणि त्यांनी खूप छान डान्स केला. त्यांच्यानंतर बऱ्याचशा जोड्या येऊन डान्स करत गेल्या. मग मिश्रा सरांनी आणखी एक जोडी बोलवली. स्वागत करा चिंकी आणि हरीचं. ऑल द बेस्ट बाळांनो. हरी आणि चिंकी स्टेजवर आले आणि नेहमीसारखाच दमदार परफॉर्मन्स देऊ लागले. त्यांचा परफॉर्मन्स एवढा दमदार होता की त्यांचा डान्स संपला तरीही टाळ्या वाजतच होत्या. आणि आता मी बोलवत आहे आपली लास्ट जोडी, गट्टू आणि गुड्डी. कम ऑन गट्टू. अरे, हे दोघंही आहेत कॉम्पिटिशन मध्ये. डोंट वरी चिंकी, त्यांची तर तशी मस्करीच होणार आहे आता. गट्टू आणि चिंकीने जसा डान्स सुरू केला सर्व श्वास रोखून पाहू लागले. ना बीट्स ना म्युझिक, काही फॉलो करत नव्हते. दोघेही फक्त एकमेकांना फॉलो करत होते आणि परफेक्ट ऑफ बीट डान्स करत होते. दोघांची ट्युनिंग आणि स्टेप्स एवढ्या परफेक्ट होत्या की सर्वांच्या नजरा फक्त दोघांवरच खेळल्या होत्या. दोघांचा तगडा परफॉर्मन्स संपला तर टाळ्यांसोबतच वन्स मोर असा घोष होऊ लागला. तर या दमदार डान्स कॉम्पिटिशनचे विनर आहेत चिंकी आणि हरी. ये! चिंकी आणि हरी उड्या मारत स्टेजवर गेले आणि त्यांची ट्रॉफी घेऊन आले. कॉम्पिटिशनचे विनर तर आता तुम्ही पाहिलेत. आता मी ऑडियन्सची मनं जिंकणाऱ्या 2 जादूगारांना स्टेजवर बोलवतो आहे. गट्टू आणि गुड्डीला दोघांसाठी एक स्पेशल प्राइज आहे. गट्टू आणि गुड्डी स्टेजवर गेले. दोघांनीही प्राइज घेतलं आणि मग गट्टूला माईकवर काही बोलायची इच्छा झाली. काही जण विचार करत असतील की ही दोघं नीट डान्सही करू शकत नव्हते, मग या दोघांनी एवढा चांगला परफॉर्मन्स कसा काय दिला. बरं मित्रांनो, मान्य आहे की आमच्या दोघात रिदम नव्हता, पण कॉन्फिडन्स मात्र नक्की होता. आमचा हा कॉन्फिडन्स बघून रॉकी सरांनी आम्हाला गाईड केलं. ते म्हणाले, तुम्ही बीट मध्ये डान्स नाही करू शकत ना, मग ऑफ बीट करा ना. गुड्डी आणि मी खूप मेहनत घेतली आणि आम्ही या स्पेशल प्राइजचे मानकरी ठरलो. आपल्याकडे जे नाहीये त्यावर रडण्यापेक्षा हे बरं आहे आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करणे. नेहमी आउट ऑफ द बॉक्स विजन ठेवायची. हे आम्ही या कॉम्पिटिशन मधनं शिकलो. थँक्यू. गट्टूचं हे बोलणं ऐकल्यानंतर चिंकू, हरी आणि त्यांचे ट्रेनर्स आणि बाकीचं अख्खं ऑडियन्स इम्प्रेस झालं आणि सर्वांनी त्यांना स्टँडिंग ओवेशन दिली. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. रंगीबेरंगी, कम्फर्टेबल आणि आकर्षक कपडे घालून रेनबो आणि बटरफ्लाय सारखं कलरफुल जगणं कोणाला नाही आवडत. आपल्या चिंकीला पण आवडतं. तुम्हाला हे नक्कीच आवडत असणार, पण गट्टूला मात्र तेवढं आवडत नव्हतं. अहो, असं गट्टूचं नाही, त्याच्या कपड्यांचं म्हणणं होतं.
गट्टू होता चंचल आणि मस्तीखोर मुलगा. दिवसभर इकडे तिकडे पळत राहायचा. कुठेही उठत होता, बसत होता, पडत होता. कधी कधी गोष्ट तर कॉलर पर्यंत पोहोचायची. नाही कळलं, अहो छोटी मोठी भांडणं तर होतच राहतात ना, पण त्याच्यामध्ये कपड्यांचा काय दोष? आईचा पण फक्त एकच प्रश्न असायचा गट्टूला. गट्टू, आज तू पुन्हा शर्ट खराब करून आलायस. बाळा, कपड्यांबरोबर मस्ती नसते करायची. आणि ह्याच्यावर गट्टूचं फक्त एकच उत्तर असायचं, सॉरी आई, पुढे असं नाही होणार. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत स्कूल युनिफॉर्म खराब. पण चिंकीची गोष्टच काही और होती. चिंकीला फक्त चांगले चांगले कपडे घालण्याचा शौक नव्हता. चिंकी कपड्यांची काळजी फार छान पद्धतीने घ्यायची. स्वतःच्या कपड्यांवर तिचं प्रेम होतं. डाग तर दूर, चिंकीच्या कपड्यांवर एक छोटी माशी देखील बसलेली कोणी पाहिली नाही कधी. कपड्यांच्या बाबतीत अशी होती चिंकी. आणि असंच चालू राहिलं. हळूहळू गट्टू चिंकी मोठे झाले. शाळेचे तासही वाढत गेले. आणि मग शाळेनंतर ट्युशन. गट्टू चिंकी सकाळ ते संध्याकाळ शाळेच्या युनिफॉर्म मध्येच राहू लागले. आणि कलरफुल कपडे कपाटातच पडून राहिले. काय यार गट्टू, सकाळ असो वा संध्याकाळ, फक्त हा एकच सफेद युनिफॉर्म. बोर झाले मी, पण करूच काय शकते. स्कूल मध्ये कलरफुल कपडे घालून येणं अलाउडच नाहीये. पण मी मात्र अजिबात बोर नाही झालोय. मला हे युनिफॉर्म चांगले वाटतात. हे ऐकताच चिंकी गट्टूला टोमणा मारत म्हणाली, हो हो, तुला ते युनिफॉर्म सगळ्यात जास्त आवडत असेल, कारण तो सफेद आहे ना, आणि पांढऱ्याचं काळं करणं तर तुझी हॉबी आहे. ए चिंकी यार, असं का बोलतेस तू? बघ बघ जरा स्वतःचं युनिफॉर्म बघ, काय हालत करून ठेवलीस. सॉरी, पुढे असं नाही घडणार. मुद्दा फक्त चिंकीचा नव्हता. स्कूलमधील इतर मुलं देखील दिवसभर युनिफॉर्म घालून कंटाळली होती. आणि एवढंच नाही, मिश्रा सर ही दररोज मुलांना युनिफॉर्म मध्ये पाहून बोर झाले होते. आणि अचानक एके दिवशी मिश्रा सरनी वर्गात येऊन एक अशी अनाउन्समेंट केली, ज्याला ऐकताच सर्व मुलांचे चेहरे एकदम कलरफुल होऊन गेले. मुलांनो, मंडेला शाळेमध्ये एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होईल. ज्याला जे घालायचे ते घालावं. काय काय क्रिएटिव्हिटी दाखवायची ते दाखवा. उद्या संडेची सुट्टी आहे तुम्हाला. भरपूर तयारी करा आणि मंडेला स्कूल युनिफॉर्मला सुट्टी द्या. वर्गातील मुलं खरंच खूप खुश होती. दुपारच्या मधल्या सुट्टीत खूप गप्पा गोष्टी झाल्या. मी परी बनून येणार, मी सोल्जर बनून येणार आहे, आणि मी पायलट बनून येणार आहे. अरे ही कॉम्पिटिशन आहे, काहीतरी सिक्रेट ठेवा. आजच सगळं सांगून टाकलं तर मंडे साठी काय शिल्लक राहणार. व्हेरी स्मार्ट. आता आम्ही पण बघतो की मंडेला तू काय फॅन्सी घालून येतेस ते. मला चॅलेंज? ठीक आहे, चॅलेंज एक्सेप्टेड. गट्टू चिंकी संध्याकाळी जसे घरी परतले, गट्टूने आरडाओरडा करून बाबांचे कान पकवले. पप्पा, पायलटचा ड्रेस चला मला आणून द्या आत्ताच्या आत्ता. अरे हो बाबा, उद्या अख्खा संडे आहे. दोघांची कॉम्पिटिशन आहे ना. चिंकीलाही सोबत घेऊन जाऊया. चिंकी, सांग, फॅन्सी ड्रेस मध्ये काय घालायचंय तुला? हे ऐकताच गट्टू हसत हसत म्हणाला, हिने तर अजून डिसाइडही केले नसेल की ही काय घालणार आहे ते. चिंकी बिचारी विचार करू लागली की ती अशी काय घालून जाईल ज्यामुळे कपड्यांना फॅन्सी टच मिळेल आणि ती कॉम्पिटिशन सुद्धा जिंकू शकेल. पण तिला नेमकं काही सुचत नव्हतं. गट्टू तर चिंकी समोर तिला चिडवण्यासाठी नाचत होता. माझा पायलटचा ड्रेस येणार आहे, तुझं काय ग? बोलला बोलला बोलला. बिचारी चिंकी दुखी झाली आणि मम्मीकडे जाऊन रडू लागली. मम्मीने तिला समजावलं आणि कबड उघडून तिला तिचे जुने कपडे दाखवले. चिंकी त्या कपड्यांमध्ये हरवून गेली. वा मम्मी, तुझे ते लहानपणीचे कपडे पण आहे याच्यात. हो, सांभाळून ठेवलेत मी. अचानक चिंकीला एक आयडिया आली आणि ती एक्साइटेड होऊन मम्मीला मिठी मारू लागली. थँक्स मम्मी, मला आयडिया देण्यासाठी. आणि अखेर तो दिवस आलाच ज्याची सर्वांना उत्सुकता होती. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा दिवस. मंडेच्या दिवशी स्कूल मधली सगळी मुलं फॅन्सी ड्रेस घालून आली होते. गट्टू तर पायलट बनून इकडे तिकडे उडत होता नुसता. मुलांना जज करण्यासाठी खास जज बोलवले गेले होते. अरे कुठे आहे ती चिंकी? बिचारी घाबरून आहे ना, घराच्या बाहेर पडलीच नाही. तेवढ्यात चिंकीची एंट्री झाली आणि सर्वजण तिला पाहतच बसले. मग अचानकपणे हसू लागले, कारण चिंकीने बऱ्याच कपड्यांच्या छोट्या छोट्या चिंध्या बनवून
त्याच्यापासून एक ड्रेस बनवला होता. अगं चिंकी, दुसरं काही मिळालं नाही का तुला घालण्यासाठी? हे काय जुन्या पुराण्या कपड्यांचं दुकान वाटतेस एकदम. जजेसनी चिंकीला जज केलं आणि मग रिझल्ट सांगितला. तर मुलांनो, या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची विनर आहे चिंकी. हे ऐकताच गट्टू आणि बंटी तर एकदम शॉक झाले. मला माहिती आहे की तुम्ही हैराण आहात आणि मीही दंग राहिलो की चिंकीची क्रिएटिव्हिटी पाहून. तुम्ही सर्वांनी रेडीमेड ड्रेस आणले आणि ते घातले, पण मी पाहतोय की चिंकीने काहीतरी क्रिएटिव्ह केले. तिने तिच्या मम्मी पप्पांच्या लहानपणापासूनच्या कपड्यांपासून आतापर्यंतच्या कपड्यांपैकी एक एक पीस घेतला आणि एक खूपच सुंदर ड्रेस बनवला. तिच्या या क्रिएटिव्हिटीमुळे जुन्या जमान्यातील कपड्यांचा पॅटर्न कळतो. त्या जमान्यात काय घातलं जायचं, त्यावेळेसची फॅशन, आजची फॅशन, खूप मोठे मोठे रेफरन्सेस जोडलेत त्या फॅन्सी ड्रेस मध्ये. तिचा हा ड्रेस मी पुढे स्टडीसाठी पाठवेन. पण आता मी चिंकीला बोलवतो स्टेजवर ट्रॉफी घ्यायला. चिंकी स्टेजवर गेली आणि तिने तिची ट्रॉफी घेतली. सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं आणि अशा प्रकारे आपली क्रिएटिव्हिटी दाखवून चिंकीने फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचं तिचं चॅलेंज पूर्ण केलं. कराटे क्लास. आई बाबा काही दिवसांपासून गट्टू चिंकीला नोटीस करत होते की ते आपल्या वेळेचा योग्य वापर करत नाहीयेत. एक दिवशी बाबा गट्टू चिंकीला बोलतातच, गट्टू चिंकी, मी केव्हाचा बघतोय तुमच्या दोघांकडे बराच फ्री टाइम आहे, पण तुम्ही त्याचा योग्य उपयोग करत नाही आहात. म्हणजे काय बाबा? म्हणजे तुम्हाला तुमच्या मोकळ्या वेळेत काहीतरी शिकलं पाहिजे. पण बाबा, आपण असं काय करू शकतो? मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी कराटे क्लासेस जॉईन करावे. आपल्या घराजवळच नवीन कराटे क्लासेस सुरू झालेत. हां, ही चांगली आयडिया आहे. याने तुम्ही दोघं ऍक्टिव्ह पण व्हाल आणि स्ट्रॉंग सुद्धा. काय? अहो पण का बाबा? आम्हाला काय गरज आहे कराटे क्लासेस जॉईन करायची? हो आई बाबा, त्यात तर अजिबात मजा येत नाही. तिथे जाण्यापेक्षा आम्ही घरीच खेळलेलं बरं. नाही चिंकी, तुम्हाला वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे. असं नाही चालणार बाळा. त्यावेळेसचं बोलणं मात्र तिथेच संपतं. पण दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा गट्टू चिंकीला परत कराटे क्लास लावण्याविषयी बोलतात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे शोधतात जेणेकरून त्यांना क्लासला जावं लागू नये. आई, मला आज खूप अभ्यास करायचा आहे. आज तर मी क्लासला नाही जाऊ शकत. हो गाई, मलाही शाळेचा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे. आज तर मीही नाही जाऊ शकत. असाच एक आठवडा निघून जातो, पण गट्टू चिंकीची कारणं काही संपत नाहीत. शेवटी आई बाबा दोघांना समोर बसवून समजावण्याचा प्रयत्न करतात. मुलांनो, तुम्हाला कराटे क्लास का नाही लावायचा आहे? हो गट्टू चिंकी, तुम्हाला त्यामध्ये काय अडचण आहे? आई, आम्हाला त्या क्लासला जायची अजिबात इच्छा नाहीये. आम्हाला असं वाटतं की तिथे आम्हाला मज्जा नाही येणार. नाही चिंकी, असं अजिबात नाहीये. तुला माहिती तरी आहे का की कराटे क्लासचे काय काय फायदे आहेत ते? काय फायदा? कसला फायदा बाबा? मुलांनो, भले कराटे असो किंवा कुठलाही मार्शल आर्ट, तुम्हाला त्यातून खूप काही शिकायला मिळेल. तुमच्यात एक प्रकारची शिस्त येईल आणि तुम्ही स्ट्रॉंग बनाल. एवढंच नाही तर तुमची बॉडी खूप फ्लेक्झिबल बनेल. गट्टू चिंकी नीट बाबांचं बोलणं ऐकत होते. त्याचबरोबर तुमच्यामध्ये नवीन शक्ती संचारेल. गट्टू चिंकी, कराटे शिकण्याचे खूप फायदे मिळतील तुम्हाला. एक काम करा मुलांनो, कराटेवर बनलेले 1-2 पिक्चर बघा तुम्ही. काय? तर कराटे इतकं स्पेशल आहे की त्याच्यावर पिक्चर सुद्धा बनलाय. मग काय चिंकी, कराटे ही खूप स्पेशल मार्शल आर्ट आहे जी खूप काळापासून चालत आलेली आहे. हो मुलांनो, पूर्वीच्या काळी असे मार्शल आर्ट्स होते की जे शिकणं खूप गरजेचं होतं. लोक त्यांच्या साध्या जीवनात सुद्धा शिकत होते. तुम्ही बघाच, एकदा का तुम्ही हे शिकलात ना की तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. बरं ठीक आहे आई बाबा, जर तुम्ही म्हणताय तर आम्ही कराटे क्लासेस जॉईन करतो. हो गट्टू, बरोबर बोलतोयस. एकदा आपल्याला प्रयत्न करून बघायला हवं की तिथे आपल्याला कसं वाटेल. मग आम्हाला जे वाटेल ते आम्ही तुम्हा दोघांना सांगू. आताच ऑर्डर करा puntinkids.com वरून आणि प्रत्येक ऑर्डरवर मिळवा 1 राखी फ्री. दुसऱ्या दिवशी आई बाबा जवळच्या कराटे क्लासमध्ये गट्टू चिंकीची ऍडमिशन करतात आणि दोघांसाठी कराटेचा युनिफॉर्मही घेऊन येतात. गट्टू चिंकी रेडी होतात. चिंकी, तू या गणवेशामध्ये कसली मजेशीर दिसतीये. गट्टू, तूही खरंच मजेशीर दिसतोय. अरे वा गट्टू चिंकी,
तुम्ही दोघं ह्या गणवेशात तर एकदम प्रोफेशनल कराटे स्टुडंट्स वाटताय. ऑल द बेस्ट. मस्त एन्जॉय करा तुमचा पहिला क्लास. थँक्यू सो मच आई. ओ चिंकी बघ, इथे तर किती मुलं आहेत. मला अजिबात वाटलं नव्हतं इतकी मुलं इथे येत असतील. हो गट्टू, आणि काही मुलं तर आपल्यापेक्षाही लहान आहेत. लोकांना कराटे शिकायला इतकं आवडतं. आता तर मला खूप एक्साइटिंग वाटतंय. हो चिंकी, मलाही. आज आपण कसं परफॉर्म करणारे काय माहित. मग गट्टू चिंकीचे कराटे टीचर येतात आणि ते सगळ्यांना कराटेचे बेसिक समजावतात. मग ते सगळ्यांकडून थोडासा व्यायाम करून घेतात. एक ट्रेन स्टुडंट येतो आणि टीचरच्या सांगण्यानुसार एका बोर्डाचे 2 तुकडे करतो. हे पाहून गट्टू चिंकी इम्प्रेस होऊन जातात. थोड्या वेळाने क्लास संपतो आणि बाबा त्या दोघांना घ्यायला येतात. तर मुलांनो, कसा झाला तुमचा आजचा कराटे क्लास? तुम्ही दोघांनी एन्जॉय केलं? बाबा, वर्गात तर किती मुलं होती आणि आमचे कराटे टीचर तर कडक शिस्तीचे आहेत. आणि चिंकी, तो मुलगा आठवतो तुला ज्याने ती बोट तोडली होती? मी तर अजूनही त्याच्यावर इम्प्रेस्ड आहे. मलाही असंच करायचंय. अरे हो बाबा, माहितीये, एका मुलाने तर एक लाकडी बोट खूप सहजतेने तोडली. किती स्ट्रॉंग होता तो. हे तर काहीच नाहीये गट्टू चिंकी. जर तुम्ही नियमित क्लास केलात तर तुम्ही सुद्धा असं लवकरच करू शकाल. काय खरंच बाबा? आम्ही दोघेही इतके स्ट्रॉंग होऊ? आणि काय मुलांनो, फक्त तुम्हाला रेग्युलर क्लासला जायचंय. जाणार का मग? हो बाबा, नक्कीच जाऊ. आता मलाही इतकं स्ट्रॉंग व्हायचंय. बाबा गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून खूप खुश होतात की शेवटी त्यांना कराटे क्लासमध्ये मजा येते. घरी पोहोचल्यानंतर सुद्धा ते आईला क्लासमध्ये जे झालं ते सांगतात आणि आतापासून कुठल्याही कारणाशिवाय रेग्युलर क्लासला जाऊ लागले. खूप मस्त गट्टू चिंकी. बघा, मी म्हटलं होतं ना की तुम्हाला कराटे क्लासमध्ये मजा येईल. हो आई, आम्हाला खूप मजा आली. हो आई, आम्हाला खरंच खूप मजा आली. चिंकीचा ड्रॉइंग क्लास. गट्टू आणि चिंकी हळूहळू मोठे होत होते, तर आता त्यांचे सब्जेक्ट्सही वाढत होते. त्यामुळे आता त्या दोघांसाठी अगोदर जो ऑप्शनल सब्जेक्ट होता तो कंपल्सरी बनला गेला. त्या सब्जेक्टचं नाव होतं ड्रॉइंग. चिंकीला ड्रॉइंग खूप आवडायचं, पण जेव्हा पण चिंकी ड्रॉइंगचं नाव ऐकायची तिला टेन्शन यायचं, कारण तिचं ड्रॉइंग इतकं चांगलं नव्हतं आणि त्यामुळे तिला एकदा खूप बोलणी खावी लागली होती. काही दिवसांपूर्वी चिंकीच्या वर्गात सर ड्रॉइंग शिकवत होते. चला मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मोराचं चित्र कसं बनवायचं, ठीक आहे? सगळी मुलं लक्ष देऊन सरांकडे बघत होती. सगळ्यांचं लक्ष सरांकडेच होतं, पण चिंकी तिचं स्वतःचं चित्र बनवत होती आणि अचानक सरांचा आवाज आला. कोण चित्र काढतंय इथे ब्लॅकबोर्डवर? चिंकी बाळा, तू ये. चिंकीचं तर लक्षच नव्हतं, मग ती कशी ड्रॉइंग काढणार होती? तिने आपली चूक मान्य केली आणि सरांना सांगितलं, सर, जेव्हा तुम्ही शिकवत होता तेव्हा मी ड्रॉइंग करत होते, माझं लक्षच नव्हतं. मग काय होतं? सर चिंकीला रागावले आणि आता चिंकीने ठरवलं की ती मोराचं चित्र शिकणारच. चिंकीला ड्रॉइंग तसंही आवडायचं, फक्त तिला थोडंसं शिकण्याची आवश्यकता होती. गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले. गट्टू जोर जोरात हसू लागला आणि चिंकी नाराज झाली. तेवढ्यात तिथे आई आली. मुलांनो, मस्ती नाही. आई, हा गट्टू मला चिडवतोय माझ्या ड्रॉइंगला बघून. काय गट्टू, असं नाही करायचं. तुला मोराचं चित्र नाही काढता आलं. चिंकी बाळा, टेन्शन घेऊ नकोस. माझ्याकडे आयडिया आहे. तुला रेनबो ड्रॉइंग क्लास मध्ये घालूयात. टेन्शन घेऊ नकोस. यामुळे चिंकीचा मूड खराब होता, पण जसं आई ड्रॉइंग क्लास बद्दल म्हणाली, चिंकी खुश झाली. आईनं हे बघितलं होतं. नंतर गट्टू चिंकी दोघांची ड्रॉइंग क्लासमध्ये ऍडमिशन झाली. क्लासचं नाव होतं रेनबो ड्रॉइंग क्लास. क्लासमध्ये पोहोचल्यानंतर सगळी मुलं एक्सायटेड वाटत होती, कारण आजपासून त्यांचा ड्रॉइंगचा क्लास सुरू होणार होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल होती आणि सगळे आपापल्या आणलेल्या वस्तू दाखवत होते. बघा बघा, मी वॉटर कलर्स आणलेत. तुझ्याकडे कोणते कलर्स आहेत गट्टू? माझ्याकडे पेन्सिल कलर्स आहेत. बघ किती कलर्स आहेत. मी तर यार वॅक्स कलर आणले आहेत. मला पेंटिंग्स मध्ये रंग भरायला आवडतं. सगळे मित्र एकमेकांना कलर्स दाखवत होते आणि आपापले प्लॅन सांगत होते.
भूषणने वॉटर कलर आणले होते, तर त्याने आपल्या बॅगेतून ब्रश काढला आणि सगळ्या क्लासला दाखवू लागला. ढंटडंग, आणि हे आहे माझं हत्यार, एक ब्रश, ज्याच्याने मी बनवेल वेगवेगळी चित्र. आणि नंतर लगेचच गट्टूने हातात ब्रश घेतला आणि म्हणाला, हा तर खूपच भारी ब्रश आहे भूषण. वाव, मीही याने चित्र काढेन, ते पण अलाउद्दीनचा दिवा. सगळे खूप एन्जॉय करत होते, पण चिंकी जी नेहमी उड्या मारायची ती मात्र आज शांत होती. तेव्हा गट्टूने तिला विचारलं, चिंकी, तू कोणतं चित्र काढणार आहेस? चिंकीने काहीच उत्तर दिलं नाही. असं वाटतंय चिंकी ड्रॉइंग बनवायलाच विसरलीये. क्लासमध्ये मुलं जोर जोरात हसू लागतात आणि तेवढ्यात ड्रॉइंग शिकवणारे सर तिथे येऊन पोहोचतात. रेनबो क्लासमध्ये शिकवणारे हे सर ड्रॉइंग शिकवण्यात खूप फेमस होते. येताच त्यांनी सगळ्या मुलांशी बातचीत करायला सुरू केली. हॅलो बच्चा पार्टी, कसे आहात सगळे? आजपासून मी तुमचा ड्रॉइंग टीचर आहे, ठीक आहे? तर मी जसं आता माझं नाव सांगितलं तसं प्रत्येक जण आता स्वतःचं नाव सांगेल आणि त्यासोबतच मला सांगा की तुम्हाला कुठलं ड्रॉइंग काढायला आवडेल. एक एक करून मुलं आपलं नाव सांगत होते आणि सोबतच त्यांना कुठलं ड्रॉइंग काढायचंय त्याचं नावही सांगत होते. गट्टू म्हणाला, मला अलाउद्दीनचा दिवा काढायचाय. यानंतर भूषण म्हणाला, मला पाण्यात तरंगणाऱ्या जहाजेचा चित्र काढायचंय. सगळ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जशी चिंकीची पाळी आली तर ती गप्प होती. तर सर म्हणाले, सांग चिंकी, तुला कुठलं ड्रॉइंग पसंत आहे? अगं घाबरू नकोस, इथे आम्ही सगळे तुझे मित्र आहोत. सर, मला चित्र काढायला खूप आवडतं, पण ते नीट काढता येत नाही. मला भीती वाटते की मी खराब चित्र काढेन. यात घाबरण्यासारखं काय चिंकी, मी तुला ड्रॉइंग चांगला काढायला शिकवेन. तर गोष्ट अशी होती की ड्रॉइंगच्या सरांना आईकडनं हे कळालं होतं की चिंकी इतर विषयांमध्ये खूप हुशार आहे. ड्रॉइंग सुद्धा तिला येतं, पण फक्त तिला अजून शार्प करा या सब्जेक्ट मध्ये. तर सर क्लास नंतर चिंकीला म्हणाले, चिंकी बाळा, इकडे ये. हो सर. चिंकी, मी ऐकलंय तू सगळ्या विषयांमध्ये हुशार आहेस, हो ना? पण सर, चित्र काढणं खूप अवघड वाटतं मला. पण तुला ड्रॉइंग आवडतं ना? हे बघ, कुठलाही विषय हार्ड नसतो आणि जो विषय आपल्याला आवडतो तो तर मुळीच नसतो. जर आपण मन लावून काम केलं, मन लावून अभ्यास केला तर सगळ्या हार्ड गोष्टी सोप्या होतील. ड्रॉइंगचंही तसंच आहे. तू एक काम कर, उद्या तुला जसं जमेल तसं तू एक ड्रॉइंग काढून आण. क्लास नंतर गट्टू चिंकी जेव्हा घरी येतात तेव्हा आई विचारते, गट्टू चिंकी, कसा होता तुमचा चित्रकलेचा क्लास? आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे कलर्स आणले होते आणि माहितीये, भूषणने तर कलर्सचा ब्रश आणला होता आणि आम्हाला होमवर्क मध्ये सुद्धा चित्र काढायला सांगितलंय. तू सांग चिंकी. हो आई, खूप मजा आली. सर सुद्धा खूप मस्त आहेत, त्यांनी खूप छान समजावलं. आता चिंकीच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखी भीती आणि नाराजी नव्हती. ती सुद्धा खूप एक्साइटेड होती. आईच्या हे लक्षात आलं की चिंकीला ड्रॉइंग बद्दल जी भीती होती ती निघून गेलीये. नंतर गट्टू चिंकीने आपापली ड्रॉइंग बनवली आणि दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये ते घेऊन गेले. तेव्हा सरांनी सगळ्यांना दोघांचे ड्रॉइंग्स दाखवले. सगळ्यांनी गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. सरांनी म्हटल्याबरोबर सगळ्या वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. गट्टू तर चांगला ड्रॉइंग काढतोच, पण कालपर्यंत चिंकी जी ड्रॉइंगला घाबरत होती तिने सुद्धा चांगलं ड्रॉइंग काढलेलं आहे. त्या दिवसानंतर चिंकीला ड्रॉइंग म्हटल्यावर भीती नाही वाटली. हार्ड वाटणारा ड्रॉइंग सब्जेक्ट चिंकीसाठी सोपा होऊन गेला. व्हेरी गुड चिंकी, आता अशीच वेगवेगळी चित्र काढायची. हो सर, थँक्यू सर. तुमच्यामुळे मी चांगली चित्र काढू शकते. त्यानंतर जेव्हा मुलांच्या परीक्षा झाल्या तेव्हा ड्रॉइंग मध्ये चिंकीला खूप चांगले मार्क्स मिळाले. तिला सर्वात जास्त मार्क्स मिळाले. अशा प्रकारे रेनबो क्लासमध्ये चिंकीचं ड्रॉइंग खूप छान झालं आणि यानंतर चिंकीने खूप छान चित्र बनवली. स्विमिंग क्लास. शाळेत प्रिन्सिपल सर प्रार्थनेनंतर एक घोषणा करतात, आता तुमच्या सगळ्यांचा वीकली हॉबी क्लास सुरू होईल. दर शनिवारी तुम्हाला एका खेळामध्ये भाग घेणं अनिवार्य असेल. ओके सर. स्विमिंग क्लासमध्ये येण्याचा एक डेकोरम सगळ्या मुलांना मेंटेन करावा लागेल. सोबतच याचा एक विशिष्ट ड्रेस कोडही असेल.
या क्लासेसमधून जी मुलं पुढे येतील, पुढे जाऊन त्यांना शाळेकडून स्टेट आणि नॅशनल करता पाठवलं जाईल. सगळी मुलं खुश होऊन टाळ्या वाजवू लागतात. घरी पोहोचल्यावर गट्टू म्हणतो, आई तुला मला आणि चिंकीला स्विमिंग कॉस्ट्युम घ्यावा लागणार आहे. आमच्या हॉबीज क्लासेसमध्ये स्विमिंग क्लास सुद्धा दर शनिवारी होणार आहे. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. स्विमिंग आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे शरीराची हाडं मजबूत होतात. पण चिंकी उदास उभी असते. जणू ती स्विमिंग क्लाससाठी अजिबात उत्साही नव्हती. काय झालं बाळा? तू शांत का आहेस? तू खुश नाही दिसत आहेस. तुझ्यासाठीही स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायचा आहे ना? आई, मला पाण्याची भीती वाटते. एवढ्या पाण्यामध्ये तर मी बुडूनच जाईन. काहीतरी कारण सांग. नाही, मला स्विमिंग क्लासला नाही जायचंय. भीती कशाची बाळा? अजिबात घाबरायचं नाही. जर भीती वाटते तर भीतीला सामोरं जायचं असतं. नाहीतर तू कधीच या भीतीमधून बाहेर पडणार नाही. नाही आई, मला स्विमिंग नाही करायचंय. मी बुडाले तर? आई हे ऐकून हसू लागते. काही होणार नाही तुला. तिथे तुला शिकवायला एक्सपर्ट असतील. चला तयार व्हा. बाबा ऑफिसमधून येताच बाजारात जाऊ स्विमिंग कॉस्ट्युम घेण्यासाठी. थोड्याच वेळात बाबा ऑफिसमधून येतात आणि सगळेजण बाजारात जातात. गट्टू, चिंकी, तुम्ही सारखा कॉस्ट्युम घ्या. कॉमन रंग काळा. हो आई, मला हा ड्रेस आवडला. हो आई, मलाही हा ड्रेस आवडला. अशा प्रकारे दोघेही स्विमिंगचे कॉस्ट्युम्स घेऊन येतात आणि घरी येऊन चेक करतात. शनिवारचा दिवस उजाडतो आणि चिंकी पुन्हा पुन्हा शाळेला सुट्टी घेण्याचा बहाणा शोधत असते. आई, माझं डोकं दुखतंय. दांडी मारू का? काहीच कारण चालणार नाही चिंकी. शाळेत जा आणि तुझ्या भीतीशी लढ. बघच, एक दिवस तू सगळ्यात चांगलं स्विमिंग करशील. तेवढ्यात गट्टू चिंकीवर हसू लागतो. डरपोक डरपोक डरपोक. असं नाही बोलू गट्टू. तिला हिम्मत दे. जर ती आज घाबरली तर नेहमीच घाबरेल. शाळेत तिची काळजी घे. थोड्या दिवसांच्या प्रयत्नामुळे सगळं ठीक होईल. ठीक आहे आई. दोघेही शाळेत पोहोचतात. रेग्युलर क्लासेस संपल्यानंतर सगळी मुलं स्विमिंगच्या एरियामध्ये येऊन पोहोचतात. वेलकम क्लास. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेजण स्विमिंग कॉस्ट्युम घालून या. मागे चेंजिंग रूम आहे. बंटी, गट्टू, गुड्डी आणि चिंकी सगळे स्विमिंग कॉस्ट्युम घालून येतात. किती गोड रंग आहे तुझ्या ड्रेसचा चिंकी. तुझा ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे गुड्डी. यानंतर टीचर सगळ्यांना रांगेत उभे राहायला सांगतात. स्विमिंगसाठी सगळ्यात आवश्यक असतं श्वासावर नियंत्रण असणं. याचं कारण असं की तुम्हाला जास्त वेळ पाण्यामध्ये राहण्याची वेळ पडली तर तुमचा श्वास फुलू नये यासाठी प्राणायाम करायचा असतो, जो तुम्हाला योगा क्लासमध्ये शिकवला जातो. आज तुम्हा सगळ्यांना स्विमिंग पूलमध्ये जायचंय आणि थोड्या थोड्या वेळ राहायचंय. एक असिस्टंट येऊन सगळ्या मुलांना स्विम टायर घालायला शिकवतो. एक एक करून सगळी मुलं पाण्यात उडी मारतात. पण चिंकी भीतीने मात्र तिथेच राहते. काय झालं चिंकी? तू पाण्यात का जात नाहीयेस? मला भीती वाटतेय सर. घाबरायचंय काय चिंकी? काही होणार नाही. तुला टायरही बांधला आहे. तू आरामात पाण्यामध्ये जा. माझा असिस्टंट सुद्धा तुझ्याकडे लक्ष द्यायला आहे. बाकी मुलंही चिंकीला सारखी आवाज देत असतात. चिंकी घाबरू नकोस, आम्ही सगळे पाण्यातच आहोत. हो चिंकी, घाबरू नको. खूप मस्त वाटेल तुला. चिंकी ये ना पाण्यामध्ये. ये ग चिंकी ये. गट्टू पाण्यातून बाहेर येतो आणि चिंकी जवळ जाऊन तिला म्हणतो, चल चिंकी, मी तुला घेऊन जातो. घाबरायचं काहीच कारण नाही. फक्त तुझे डोळे बंद कर. गट्टू चिंकीचा हात पकडून तिला पूलमध्ये घेऊन जातो. पाणी खूप थंड आहे. आता हळूहळू मी तुझा हात सोडतोय. तू घाबरू नकोस आणि हळूहळू तुझे डोळे उघड. चिंकी जेव्हा डोळे उघडते तेव्हा सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. चिंकी चिंकी चिंकी. चिंकी सुद्धा खुश होऊन जाते. टीचर म्हणतात, बघा मी म्हणालो होतो ना घाबरायचं नाही म्हणून. छान वाटतंय ना तुला? हो सर. आजच्या पुरतं बस एवढंच. फक्त हे लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा श्वासासाठी प्राणायाम करत राहा. ओके टीचर. पूर्ण आठवडाभर मुलं YouTubeवर स्विमिंगचे व्हिडिओ पाहतात. यावेळी चिंकी इतर मुलांच्या अगोदरच पाण्यात उडी मारते. हे बघून सगळेजण खुश होतात. टीचर म्हणतात, आज तुम्हाला पाण्यात लेग्स मारणे आणि हँड मुवमेंट्स कशा करायच्या ते शिकवणार आहे.
ओके टीचर. आता साऱ्या मुलांना या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं आहे. चला बघूयात कोण अगोदर पोहोचतंय ते. आणि सगळी मुलं प्रयत्न करू लागतात. वा चिंकी, खूप छान करतेयस तू. आणि अशा प्रकारे दर शनिवारी स्विमिंग क्लास सुरू राहत असतो. आणि चिंकी इतर मुलांपेक्षा खूप लवकर आणि छान स्विमिंग शिकते. तू आपल्या भीतीवर मात केलीस चिंकी. आणि तू सगळ्यात छान प्रदर्शन केलं आहेस. त्यामुळे शाळेनं हे ठरवलं आहे की शाळेच्या होणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये तुलाही घेतलं जावं. आणि दुसरा नंबर आला आहे बंटीचा. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. आई, शालेय स्तरावर माझी निवड झालीये. बघ, म्हटलं होतं ना मी, तू सगळ्यात चांगलं पोहोचशील. तू तुझ्या भीतीवर विजय मिळवलास. तुला माहिती आहे, पहिल्या दिवशी तर चिंकी पाण्यात उतरायला घाबरली होती. हो, सरांनी सांगितलं होतं मला. पण आज ती जिंकलीये. म्हणून मी नेहमी सांगते, नेहमी असं काम करावं ज्याची आपल्याला भीती वाटते. भीती आपोआपच पळून जाईल. आणि चिंकी पळतच जाऊन आईला मिठी मारते. आई, गट्टूचे गोल्ड मेडल. नीरज चोप्राने ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकले आणि करोडो भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. संपूर्ण देशात जागोजागी सर्व सोशल मीडियावर फक्त नीरज चोप्राची चर्चा होती. गट्टू, चिंकी आणि मम्मी पप्पांनी देखील नीरज चोप्राचा परफॉर्मन्स लाईव्ह पाहिला होता. ऑलिम्पिक मधील भारतीयांची शानदार कामगिरी बघून गट्टू, चिंकी इन्स्पायर झाले होते. मी आहे नीरज चोप्रा. मी आहे नीरज चोप्रा. चल मैदानावर चल. गट्टू, चिंकी मैदानात येऊन आपल्या फ्रेंड्स सोबत क्रिकेट खेळू लागले. तेवढ्यात एक अंकल येऊन बोलले, रोज फक्त क्रिकेटच खेळणार? अरे अजूनही वेगळे खेळ आहेत, ते खेळा, मेडल्स घेऊन या, आता चांगला स्कोप आहे. मग काय, अंकलचे बोलणे ऐकून मुलांनी गेम चेंज केला. पळत पळत गेट पर्यंत जायचे आणि गेटला हात लावून परत यायचे. जो सगळ्यात पहिले गेटला हात लावून येईल तो रेसचा विनर. 1 2 3 गो. सगळी मुलं अगदी बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखी सुसाट पळू लागली आणि गेट कडे धावली. गट्टू खूप मागे होता. त्याने स्पीड वाढवली आणि पळत पळत सर्वांच्या पुढे गेला. आता गेट खूप जवळ होतं. गट्टूला मनामधून आनंद होत होता. तो गेटला हात लावणारच होता की अचानक हरी कसा पुढे आला काय माहिती, आणि तो पटकन गेटला हात लावून परत देखील फिरला. गट्टू बघतच बसला. गट्टूने गेटला हात लावला आणि तो देखील हरीच्या मागे पळू लागला. त्याला फक्त हरीला हरवायचे होते. हरी खूप वेगाने पळत होता. गट्टूने देखील वेग वाढवला आणि अचानक पाय घसरून गट्टू पडला. गट्टू जोर जोरात रडत होता. मम्मी औषध लावत होती आणि त्याच सोबत ओरडत पण होती. काय गरज होती मैदानात मस्ती करण्याची? 1000 वेळा सांगितले आहे की खेळणे कमी करा, अभ्यासावर लक्ष द्या. खेळत बसाल तर बनाल खराब, अभ्यास कराल तर बनाल नवाब. तेवढ्यात पप्पा आले आणि मम्मीचे बोलणे ऐकून म्हणाले, एकदम चूक. अभ्यासासोबत खेळ सुद्धा आवश्यक आहेत. आपण मुलांवर फक्त अभ्यासाचेच प्रेशर टाकतो आणि ऑलिम्पिक मध्ये मेडल पण मागतो. मेडल साठी मुलांना पुस्तकांसोबत मैदान पण दिले पाहिजे. पप्पांचे बोलणे ऐकून गट्टू रडत रडत पप्पांकडे येऊन बोलला, पप्पा, मी खूप फास्ट पळतो. पडलो नसतो तर आज मीच जिंकलो असतो. डोंट वरी गट्टू, प्रॅक्टिस करूनच परफेक्शन मिळेल. उद्या सकाळी आपण मैदानात प्रॅक्टिस करू. तुझ्या मित्रांना पण सांग. हे ऐकून गट्टू, चिंकी एकदम खुश झाले. ये, मग तर मेडल आपल्यालाच मिळेल. मग काय, दुसऱ्या दिवशी पप्पांनी सर्वांना मैदानावर गोळा केले आणि रेस सुरू झाली. 1 2 3 गो. मुले पळू लागली. पप्पांनी पाहिलं की गट्टू खूप मागे आहे आणि हरी सर्वात पुढे. गेटला हात लावून मुले परत आली. वेल डन हरी. गट्टू, काय झालं? पप्पा, काल लागलं होतं ना गुडघ्यांना, म्हणून उद्या बघा, उद्या नक्की मीच जिंकणार. दुसऱ्या दिवशी सकाळीच रेस सुरू झाली आणि पप्पांनी नोटीस केलं की गट्टू 2 नंबरवर आहे, हरी 1 नंबरवर. शाबास हरी, कीप इट अप. मुलांनो, एनर्जी कुठे आहे तुमची? झोप पूर्ण झाली नाही का? पप्पा, मी कसे केले? तुझ्याकडे स्पीड आहे पण ताकद नाही, म्हणून तू मागे पडतोयस.
बघितलं, मी पण तेच म्हणत होतो आणि तू चाललेला मला हरवायला. अशा प्रकारे रोज सकाळी मुले ग्राउंडवर प्रॅक्टिस करू लागली. एकदा सकाळी सोसायटीच्या सेक्रेटरीने देखील मुलांची शर्यत पाहिली. अब्बास मुलांनो, कीप इट अप. आपण एक काम करू. आता टॉप 3 मध्ये कोण आहे? हरी, गुड्डी आणि गट्टू. ठीक आहे. 2 आठवड्यानंतर सोसायटी समोर या तिघांची रेस लावू आणि जो जिंकेल त्याला सोसायटी कडून एक मेडल देऊ. त्याचप्रमाणे इतर स्पर्धा देखील ठेवू, जसं की स्विमिंग, बॅडमिंटन वगैरे. सेक्रेटरी साहेबांचे बोलणे ऐकून सगळी मुलं खुश झाली. चांगली गोष्ट आहे. ऐका मुलांनो, आता जोमाने तयारी करा. एके दिवशी पप्पांनी पाहिलं की गट्टू मोबाईलवर गेम खेळता खेळता काहीतरी खात आहे. गट्टू, खाताना फक्त खाण्याकडे लक्ष दे. खाण्यावर लक्ष नाही दिलंस तर ते व्यवस्थित पचणार नाही. तू खूप अशक्त आहेस. ताकद वाढवायची असेल तर जेवण आणि झोपणं याकडे नीट लक्ष दे. काल रात्री तू खूप उशिरापर्यंत मोबाईल बघत होतास. मेडल मोबाईलवर नाही, मैदानावर मिळणार आहे. एके दिवशी गट्टू हरीला भेटायला आला तर त्याने पाहिलं की हरी टीव्ही समोर बसून जेवत आहे. गट्टूने त्याला समजावलं तेव्हा हरी म्हणाला, मला नको शिकवूस, मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतो. डोळे बंद करून धावलो तरी मीच फर्स्ट येईल. आता गट्टू रोज सकाळी प्रॅक्टिस करायचा. नंतर वेळेवर जेवून शाळेत जायचा आणि शाळेतून घरी आल्यावर होमवर्क पूर्ण करून जेवून झोपायचा. असे 2 आठवडे निघून गेले आणि सोसायटीमध्ये खेळाच्या स्पर्धा सुरू झाल्या. सोसायटीमधील सगळ्या मुलांनी भाग घेतला होता. पहिले बॅडमिंटन आणि स्विमिंगची स्पर्धा झाली. चिंकी स्विमिंग मध्ये पहिली आली. सर्व स्पर्धा पार पडल्या आणि ज्या क्षणाची गट्टू आणि हरी वाट पाहत होते तो क्षण आला. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, हरी, गुड्डी आणि गट्टू टॉप 3 मध्ये आहेत. चला बघू यापैकी गोल्ड मेडल कोण जिंकतं. ऑन युअर मार्क, 3, 2 अँड गो. गट्टू, हरी आणि गुड्डी तिघेही एक साथ पळू लागले. हरी खूप वेगाने पळत होता. गट्टू 3ऱ्या नंबरवर होता. हरी, हरी, गट्टू, गट्टू, गट्टू. पूर्ण सोसायटी लक्ष देऊन स्पर्धा बघत होती. मुले खूप वेगाने पळत होती. थोड्या वेळाने गट्टूने गुड्डीला मागे टाकले आणि हरीच्या बरोबर आला. हरी खूप फास्ट पळत होता. गट्टूने वेग वाढवला पण हरी पुन्हा पुढे गेला. हरी खूप जोरात धावत होता. तेवढ्यात काय माहित काय झालं, हरीचा वेग कमी झाला आणि गट्टू पटकन हरीपेक्षा पुढे गेला आणि रिबीन तुटली. गट्टूने स्पर्धा जिंकली होती. बघितलं, स्पर्धेचा विनर आहे गट्टू. मग काय, सगळे गट्टूला उचलून नाचू लागले. हरी गट्टू जवळ जाऊन म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. सॉरी यार, मला ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता. आज कळलं ओव्हर कॉन्फिडन्स किती घातक असतो. आणि गट्टू, तू कमाल केली यार. किती ताकद वाढवली आहेस तू. समारंभात सेक्रेटरी साहेबांनी गट्टूला गोल्ड मेडल दिलं आणि गट्टूला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली. तेव्हा गट्टू बोलला, थँक्यू व्हेरी मच. ही तर सुरुवात आहे आणि अजून असे अनेक मेडल्स मिळायचे आहेत. फक्त एक रिक्वेस्ट आहे, मुलांना मोबाईलची सवय लागली तर तुम्ही काही बोलत नाहीत, पण त्यांना मैदानात जायची सवय लागली तर रागवता. हे चुकीचे आहे ना. प्लीज, मेडल्स पण मिळतील आणि मुले निरोगी पण राहतील. म्हणून विचार बदला. आहे की वाचून लिहून बनू नवाब, पण खेळून सुद्धा प्रगती करणारच ना जनाब. गट्टूच्या या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि सगळ्यांनी मिळून गट्टूचे नवीन विचार स्वीकारले. चिंकीचा ड्रॉइंग क्लास. गट्टू आणि चिंकी हळूहळू मोठे होत होते तर आता त्यांचे सब्जेक्ट्सही वाढत होते. त्यामुळे आता त्या दोघांसाठी अगोदर जो ऑप्शनल सब्जेक्ट होता तो कंपल्सरी बनला गेला. त्या सब्जेक्टचं नाव होतं ड्रॉइंग. चिंकीला ड्रॉइंग खूप आवडायचं, पण जेव्हा पण चिंकी ड्रॉइंगचं नाव ऐकायची तिला टेन्शन यायचं, कारण तिचं ड्रॉइंग इतकं चांगलं नव्हतं आणि त्यामुळे तिला एकदा खूप बोलणी खावी लागली होती. काही दिवसांपूर्वी चिंकीच्या वर्गात सर ड्रॉइंग शिकवत होते. चला मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मोराचं चित्र कसं बनवायचं, ठीक आहे? सगळी मुलं लक्ष देऊन सरांकडे बघत होती. सगळ्यांचं लक्ष सरांकडेच होतं, पण चिंकी तिचं स्वतःचं चित्र बनवत होती आणि अचानक सरांचा आवाज आला, कोण चित्र काढतंय इथे ब्लॅकबोर्डवर? चिंकी बाळा, तू ये. चिंकीचं तर लक्षच नव्हतं, मग ती कशी ड्रॉइंग काढणार होती? तिने आपली चूक मान्य केली आणि सरांना सांगितलं,
सर, जेव्हा तुम्ही शिकवत होता तेव्हा मी ड्रॉइंग करत होते. माझं लक्षच नव्हतं. मग काय होतं, सर चिंकीला रागावले आणि आता चिंकीने ठरवलं की ती मोराचं चित्र शिकणारच. चिंकीला ड्रॉइंग तसंही आवडायचं, फक्त तिला थोडंसं शिकण्याची आवश्यकता होती. गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले. गट्टू जोर जोरात हसू लागला आणि चिंकी नाराज झाली. तेवढ्यात तिथे आई आली. मुलांनो, मस्ती नाही. आई, हा गट्टू मला चिडवतोय माझ्या ड्रॉइंगला बघून. काय गट्टू, असं नाही करायचं. तुला मोराचं चित्र नाही काढता आलं. चिंकी बाळा, टेन्शन घेऊ नकोस. माझ्याकडे आयडिया आहे. तुला रेनबो ड्रॉइंग क्लास मध्ये घालूयात. टेन्शन घेऊ नकोस. यामुळे चिंकीचा मूड खराब होता, पण जसं आई ड्रॉइंग क्लास बद्दल म्हणाली, चिंकी खुश झाली. आईनं हे बघितलं होतं. नंतर गट्टू चिंकी दोघांची ड्रॉइंग क्लासमध्ये ऍडमिशन झाली. क्लासचं नाव होतं रेनबो ड्रॉइंग क्लास. क्लासमध्ये पोहोचल्यानंतर सगळी मुलं एक्सायटेड वाटत होती, कारण आजपासून त्यांचा ड्रॉइंगचा क्लास सुरू होणार होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल होती आणि सगळे आपापल्या आणलेल्या वस्तू दाखवत होते. बघा बघा, मी वॉटर कलर्स आणलेत. तुझ्याकडे कोणते कलर्स आहेत गट्टू? माझ्याकडे पेन्सिल कलर्स आहेत. बघ किती कलर्स आहेत. मी तर यार वॅक्स कलर आणले आहेत. मला पेंटिंग्स मध्ये रंग भरायला आवडतं. सगळे मित्र एकमेकांना कलर्स दाखवत होते आणि आपापले प्लॅन सांगत होते. भूषणने वॉटर कलर आणले होते, तर त्याने आपल्या बॅगेतून ब्रश काढला आणि सगळ्या क्लासला दाखवू लागला. ढंटडंग, आणि हे आहे माझं हत्यार, एक ब्रश, ज्याच्याने मी बनवेल वेगवेगळी चित्र. आणि नंतर लगेचच गट्टूने हातात ब्रश घेतला आणि म्हणाला, हा तर खूपच भारी ब्रश आहे भूषण. वाव, मीही याने चित्र काढेन, ते पण अलाउद्दीनचा दिवा. सगळे खूप एन्जॉय करत होते, पण चिंकी जी नेहमी उड्या मारायची ती मात्र आज शांत होती. तेव्हा गट्टूने तिला विचारलं, चिंकी, तू कोणतं चित्र काढणार आहेस? चिंकीने काहीच उत्तर दिलं नाही. असं वाटतंय चिंकी ड्रॉइंग बनवायलाच विसरलीये. क्लासमध्ये मुलं जोर जोरात हसू लागतात आणि तेवढ्यात ड्रॉइंग शिकवणारे सर तिथे येऊन पोहोचतात. रेनबो क्लासमध्ये शिकवणारे हे सर ड्रॉइंग शिकवण्यात खूप फेमस होते. येताच त्यांनी सगळ्या मुलांची बातचीत करायला सुरू केली. हॅलो बच्चा पार्टी, कसे आहात सगळे? आजपासून मी तुमचा ड्रॉइंग टीचर आहे, ठीक आहे? तर मी जसं आता माझं नाव सांगितलं तसं प्रत्येक जण आता स्वतःचं नाव सांगेल आणि त्यासोबतच मला सांगा की तुम्हाला कुठलं ड्रॉइंग काढायला आवडेल. एक एक करून मुलं आपलं नाव सांगत होते आणि सोबतच त्यांना कुठलं ड्रॉइंग काढायचंय त्याचं नावही सांगत होते. गट्टू म्हणाला, मला अलाउद्दीनचा दिवा काढायचाय. यानंतर भूषण म्हणाला, मला पाण्यात तरंगणाऱ्या जहाजेचा चित्र काढायचंय. सगळ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जशी चिंकीची पाळी आली तर ती गप्प होती. तर सर म्हणाले, सांग चिंकी, तुला कुठलं ड्रॉइंग पसंत आहे? अगं घाबरू नकोस, इथे आम्ही सगळे तुझे मित्र आहोत. सर, मला चित्र काढायला खूप आवडतं, पण ते नीट काढता येत नाही. मला भीती वाटते की मी खराब चित्र काढेन. यात घाबरण्यासारखं काय चिंकी, मी तुला ड्रॉइंग चांगला काढायला शिकवेन. तर गोष्ट अशी होती की ड्रॉइंगच्या सरांना आईकडनं हे कळालं होतं की चिंकी इतर विषयांमध्ये खूप हुशार आहे. ड्रॉइंग सुद्धा तिला येतं, पण फक्त तिला अजून शार्प करा या सब्जेक्ट मध्ये. तर सर क्लास नंतर चिंकीला म्हणाले, चिंकी बाळा, इकडे ये. हो सर. चिंकी, मी ऐकलंय तू सगळ्या विषयांमध्ये हुशार आहेस, हो ना? पण सर, चित्र काढणं खूप अवघड वाटतं मला. पण तुला ड्रॉइंग आवडतं ना? हे बघ, कुठलाही विषय हार्ड नसतो आणि जो विषय आपल्याला आवडतो तो तर मुळीच नसतो. जर आपण मन लावून काम केलं, मन लावून अभ्यास केला तर सगळ्या हार्ड गोष्टी सोप्या होतील. ड्रॉइंगचंही तसंच आहे. तू एक काम कर, उद्या तुला जसं जमेल तसं तू एक ड्रॉइंग काढून आण. क्लास नंतर गट्टू चिंकी जेव्हा घरी येतात तेव्हा आई विचारते, गट्टू चिंकी, कसा होता तुमचा चित्रकलेचा क्लास? आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे कलर्स आणले होते आणि माहितीये, भूषणने तर कलर्सचा ब्रश आणला होता आणि आम्हाला होमवर्क मध्ये सुद्धा चित्र काढायला सांगितलंय. तू सांग चिंकी. हो आई, खूप मजा आली. सर सुद्धा खूप मस्त आहेत.
त्यांनी खूप छान समजावलं. आता चिंकीच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखी भीती आणि नाराजी नव्हती. ती सुद्धा खूप एक्साइटेड होती. आईच्या हे लक्षात आलं की चिंकीला ड्रॉइंग बद्दल जी भीती होती ती निघून गेलीये. नंतर गट्टू चिंकीने आपापली ड्रॉइंग बनवली आणि दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये ते घेऊन गेले. तेव्हा सरांनी सगळ्यांना दोघांचे ड्रॉइंग्स दाखवले. सगळ्यांनी गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. सरांनी म्हटल्याबरोबर सगळ्या वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. गट्टू तर चांगला ड्रॉइंग काढतोच, पण कालपर्यंत चिंकीची ड्रॉइंगला घाबरत होती, तिने सुद्धा चांगलं ड्रॉइंग काढलेलं आहे. त्या दिवसानंतर चिंकीला ड्रॉइंग म्हटल्यावर भीती नाही वाटली. हार्ड वाटणारा ड्रॉइंग सब्जेक्ट चिंकीसाठी सोपा होऊन गेला. व्हेरी गुड चिंकी, आता अशीच वेगवेगळी चित्र काढायची. हा हो सर, थँक्यू सर. तुमच्यामुळे मी चांगली चित्र काढू शकते. त्यानंतर जेव्हा मुलांच्या परीक्षा झाल्या तेव्हा ड्रॉइंग मध्ये चिंकीला खूप चांगले मार्क्स मिळाले. तिला सर्वात जास्त मार्क्स मिळाले. अशा प्रकारे रेनबो क्लासमध्ये चिंकीचं ड्रॉइंग खूप छान झालं आणि यानंतर चिंकीने खूप छान चित्र बनवली. चिंकी, हे तू काय बनवतीयस? हा बघ माझा सुपर हिरो अवतार. तू हे बघ, हा आहे माझा सुपरवुमन अवतार. काय तुम्हालाही बनवायचा आहे स्वतःचा अवतार? तर मग प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरती जा आणि 3D Bear ऍपला डाउनलोड करा. आपला फोटो काढून ॲक्सेसरीज सिलेक्ट करा आणि बनवा स्वतःचं AR वर्ल्ड. हाइड अँड सीक. गट्टू चिंकीचंही अगदी तुमच्यासारखंच रुटीन बनलं होतं. घरून शाळा, शाळेतून घरी आणि घरून पुन्हा ट्युशन. इकडे आई बाबांचेही तेच हाल होते. आई सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी पळायची आणि बाबा दिवसभर ऑफिसमध्ये असायचे. पण या संडेला असं काहीच होणार नव्हतं, कारण रविवारच्या सुट्टीने सगळ्यांचा मूड फ्रेश केला होता. आपण आज पूर्ण 1 आठवड्यानंतर सगळे एकत्र निवांत बसलो आहोत. आज तर मजाच येईल. मला तर असं वाटतं की आज आपण सगळ्या शेड्यूलला सुट्टी देऊन मजा करायला पाहिजे. आज आपण हाइड अँड सीक खेळूयात. काय आई, काय म्हणतेस? त्यात काय मोठी गोष्ट आहे? मी तर रोज हाइड अँड सीक खेळते आणि मला शोधणाराही कोणी नसतं. असं थोडीच आहे. शाळेतून घरी आल्यावर मी तुला शोधत येतोच ना. बाबा सांगा ना, खेळायचं? बघूयात. बाबा फक्त एवढंच म्हणाले आणि बिचाऱ्या गट्टू चिंकीचा मूड खराब झाला. गट्टू चिंकी लंच करून आपल्या खोलीकडे चालले होते. तेव्हा त्यांच्या रूमच्या बाहेर बाबा उभे होते. मोबाईल मध्ये बिझी होते. गट्टू चिंकी त्यांच्याशी काही न बोलता पुढे जाऊ लागले. तेवढ्यात बाबा म्हणाले, अरे का जाताय? आपल्याला खेळायचंय ना? ये, तुम्ही खरं सांगताय? अरे हो बाबा. थँक्यू बाबा, पण आई कुठे आहे? तेवढ्यात पाठीमागून आई आली आणि त्यांनी मुलांना धप्पा दिला. धप्पा! आई, मी किती घाबरले होते. माझी बालमैत्रीण सुद्धा अशीच घाबरायची. ती बिचारी दुसरीकडे कुठेतरी बघायची आणि मी दुसरीकडून येऊन तिला धप्पा करायचे. अगं, तू तुझं नको सांगूस. माझ्यासोबत खेळशील तर खेळायचीच नाहीस. अच्छा, असं काय करायचं? मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत हाइड अँड सीक खेळायचो तेव्हा अशा ठिकाणी लपायचो की काय सांगू. संध्याकाळ व्हायची तरी कोणी मला शोधू शकायचं नाही. आज सुद्धा मला कोणी शोधू शकत नाही. तुम्ही तुमचा सोडा, माझं ऐका. अरे आई बाबा, बस बस बस. किती ऐकवाल? आपल्याला खेळायचं सुद्धा आहे. अरे हो, चला चला, 2 वाजलेत. मला संध्याकाळी मीटिंगला पण जायचंय. चला सांगा, कोण लपणारे आणि कोण शोधणारे? गट्टू शोधेल सगळ्यांना. त्याचीच आयडिया होती नाही? ठीक आहे, मी शोधतो. तुम्ही सगळे लपा. 1 2. अरे चीटिंग, लपू तर दे. अच्छा, जा. सगळेजण इकडे तिकडे पळाले आणि लपले. गट्टू काउंटिंग करत राहिला. 8 9 10. मी येतोय. याहू! गट्टू हळूहळू सगळ्यांना शोधू लागला. अगोदर तर त्याला कोणी नाही दिसलं. मग नंतर डायनिंग टेबलच्या खाली आई लपलेली दिसली. गट्टू शांतपणे तिच्याकडे गेला आणि म्हणाला, काय आई तू? ही तुझ्या लपण्याची जागा? गट्टू माझ्या बाळा, एक सिक्रेट सांगते. मला लपायला येतच नाही. एक काम कर,
मला सोड आणि बाबांना पकड. त्यात चॅलेंज आहे. तुझ्या बाबांना सांगू नको आईने सांगितलं म्हणून. त्यांना सांग, आई मला अजून मिळालीच नाहीये, तुम्हीच मिळालात. गट्टू आईची मस्ती समजून गेला आणि चुपचाप निघून गेला. गट्टूच्या समोर प्रश्न होता की बाबांना कसं शोधायचं, कारण बाबांचं टॅलेंट तर लपण्यात आहे. त्यासोबत अलर्ट पण राहत होता, कारण चिंकी मांजरासारखी उडी मारून त्याला कधी धप्पा देऊ शकत होती. गट्टूने बाबांना खूप शोधलं, पण ते तरीही सापडत नव्हते. आयडिया. गट्टूने फोन काढून बाबांना फोन केला. हा, हॅलो गट्टू, बोल, काय झालं? बाबा सापडले, बाबा सापडले. बाबा बऱ्याच सामान असलेल्या स्टोअर रूम मध्ये दबून लपलेले होते. गट्टू, ही चीटिंग आहे. तू कॉल केलास म्हणून मी पकडलो गेलो. नाही नाही, चूक तुमची आहे. तुम्हाला माहिती होतं ना आपण खेळतोय आणि खेळात तर काहीही होऊ शकतं. तुम्हाला सावध असायला हवं होतं ना. तुम्ही बाबांच्या रोलमधून बाहेरच पडू शकले नाहीत म्हणून सापडलात. हे ऐकून बाबा हसायला लागले. तेवढ्यात आई आली. पकडला गेलात ना, मला माहिती होतं. तुम्ही जास्त वेळ लपू शकत नाही. अगं, तू कशाला बाहेर आलीस? अगं, तुम्हाला वाचवलं तरी असतंस. बाबा, आई तर तुमच्या आधीच पकडली गेलीये. चला, आता चिंकीला शोधा आणि हा राऊंड संपवा. ही चिंकी खूप चतुर आहे, सहजासहजी हाती लागणारच नाही. शेवटी मुलगी कोणाची आहे? चिंकी बेटा, अलर्ट रहा, बाबांच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीला शोधू लागला. खूप शोधून देखील गट्टूला चिंकी सापडत नव्हती. ही चिंकी तर खरंच खूप चलाख आहे. मला ही काहीतरी आयडिया करावी लागेल. कुठे लपू शकते चिंकी? रूम मध्ये? नाही नाही, बाथरूम मध्ये. तेवढ्यात गट्टूला जोरदार आयडिया येते. चटर पटर चिंकी खाते बटर चिंकी. फ्रीज मध्ये फ्लेवर्स मिळाले आणि कुठे जाईल चिंकी? काय बाबा, तुम्हाला काय वाटलं मी माझ्या बहिणीला शोधू शकत नाही? पहा गट्टू, खूप छान पहिला राऊंड क्लिअर केलास तू आणि खूप मजाही आली खेळून. मग काय तर. आणि हेही समजलं की बाबांना आता पहिल्यासारखं लपता येत नाही. हो, कामाचा ताण आणि मोबाईलचे ऍडिक्शन. पण आता दुसऱ्या राऊंड मध्ये बघ काय होतंय. आई, तू पण जरा किचन मधून बाहेर ये. इतरही जागा आहेत घरात लपण्यासाठी. आणि मी काय करू? हे ऐकून गट्टू हसत हसत म्हणाला, तू जशी आहेस तशीच राहा. तर ठीक आहे, सुरू करूयात नवीन राऊंड. चला, 1 2. अरे अरे, ऐका, तुम्ही सगळे लपा, मी शोधते तुम्हाला. गट्टूने आधी मला पकडलं होतं. तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही. आणि संध्याकाळ होईल आणि तुमची मीटिंग सुद्धा आहे. खराब मूड घेऊन जावं लागेल. नाही नाही, मीटिंग बिटिंग कॅन्सल. आज संडे यार, मजा येते. एन्जॉय करू दे. जा पोरांनो, लपा. 1 2 3. बाकी सगळे लपायला पळाले आणि अशा प्रकारे दुसरा राऊंड सुरू झाला. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.